दंडवत हो. 10 हा विषय नामाने होणारे 10 लाभ स्वामींनी आचार्यांना निरूपण केले. ही लीळा जी आहे उत्तरार्ध 60 क्रमांकाची लीळा आहे. याला आम्ही 60वी लीळा असं म्हणतो. म्हणजे ही हृदयात साठवण्यासारखी ही लीळा आहे. अनेकांची ही लीळा पाठांतर आहे. आणि या लीळेमध्ये भटोबासांनी जो प्रश्न केलेला आहे तो सुद्धा एकदम उत्तम दर्जाचा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्नाचा पण दर्जा असला पाहिजे की त्याच्यामुळे म्हणजे कधी काळी 800 वर्षाआधी भटोबासांनी जो प्रश्न केला त्याचा फायदा 800 वर्षानंतरच्या लोकांना आज सुद्धा होतोय. आणि पुढे अगणित काळ जेव्हा जेव्हा ही लीळा वाचल्या जाईल तेव्हा तेव्हा त्या लोकांना या लीळेचा, या प्रश्नाचा आणि त्या प्रश्नाचा दिलेल्या उत्तराचा नक्कीच लाभ होणार आहे. आणि या दृष्टिकोनातनं नामाचे 10 हा एकदम महत्त्वाचा विषय आहे ईश्वराच्या प्रत्येक साधकासाठी. जे नूतन उपदेशी आहेत, जे जुने उपदेशी आहेत, जे वासनिक आहेत, जे संन्यासी आहेत, जे दीक्षित आहेत, जे अनुसरलेले आहेत आणि जे भक्त आहेत, या सगळ्यांसाठी नामस्मरण हा एकमेव महत्त्वाचा विषय आहे. बाकी जे नित्यविधी सांगितलेले आहेत, निमित्तविधी सांगितलेले आहेत ते तर महत्त्वाचे आहेतच. परंतु सोबतच तुम्ही सर्व करताय आणि तुमचं नामस्मरण नसेल तर पुन्हा संबंध होणार नाही. एकमेव अशी गोष्ट आहे की ज्याच्याने स्वामींनी सांगितले की यामुळे ईश्वराची प्राप्ती होईल ते आहे नाम. ते आपण ओघाने बघणारच आहोत, क्रमाने विषयामध्ये बघणारच आहोत आपण ते. तर आजची या संदर्भातली जी लीळा आहे ती आपण घेऊया. लीळा क्रमांक उत्तरार्ध 60 नामाचे 10 तथा पंचकृष्ण निरूपण. खडकुली अवस्थान. एक वेळे सारस्वत काळी गोसावियाचे भटी विनविले. सकाळची वेळ आहे, 7वी वेळ. आणि भटोबासांनी स्वामींना विनंती केली, जीजी चिंतन विधी निरुतुजोजी. म्हणजे मला चिंतन विधी काय आहे, देवाला कसं चिंतन, देवाचं चिंतन कसं करायचं, देवाला कसं आठवायचं याचा विधी मला सांगा. आपण असं कधी हा प्रश्न केलाय कधी कोणाला? फक्त नामस्मरण कसं करायचं हा प्रश्न असतो आपला. गाठी कशी करायची, ध्यान साधना कशी करायची हे प्रश्न असतात. परंतु आपल्याला यातनं जो मूळ मुद्दा आहे, स्मरणातनं आपल्याला करायचं काय आहे तर देव आठवायचं. आचार्यांनी मुख्य प्रश्न विचारला, स्मरण कसं करायचं हे नाही विचारलं. देव कसा आठवायचा, देवाचं चिंतन कसं करायचं हा मुख्य प्रश्न आहे. तुम्हाला वाटेल की हा प्रश्न काय आणि तो प्रश्न काय सारखाच आहे, तरी तसं नाहीये. म्हणजे शब्दांना जेव्हा तुम्ही महत्त्व देता त्या टायमाला प्रत्येक शब्द, म्हणजे आता समजा आपण कोणाला म्हणालो की आमच्याकडे जेवायला या बरं का, व्यवस्थित आहे हा शब्द. पण तुम्ही जर का म्हटले आमच्याकडे खायला या, चालेल? म्हणजे जेवणं म्हणजे सुद्धा खाणंच आहे, परंतु खाणं हा शब्द खायला या म्हणजे उद्धटपणा तो वाटतो, म्हणजे तो शब्द नाही चालणार. अर्थ तोच आहे तरी पण नाही चालणार. तसं स्मरण आणि आठवण, देवाला कसं आठवावं हा शब्द किंवा देवाचं स्मरण कसं करावं हे सुद्धा दोन्ही सारखेच आहेत. परंतु तुम्ही थोडं बारकाईने बघितलं, देव मला आठवायचं आहे आणि मला स्मरण करायचं आहे म्हणजे एक रुटीनचं स्मरण आहे. रोजचं माझं एवढं स्मरण होतं, तेवढं स्मरण होतं, हे एक सांगणं वेगळं असतं. आणि मी रोज देव आठवतो हा एक वाक्य बघा, हे एक वाक्य वेगळं आहे. तुम्ही जेव्हा डोळे बंद करून हे वाक्य बोलाल की मला देव आठवायचा आहे, मला देव आठवतो आहे, तर तुम्हाला एक वेगळं काहीतरी वाटणार आहे मनामध्ये. इथे भटोबासांनी तो प्रश्न केलेला आहे की जीजी माझं चिंतन विधी निरुतिजोजी, मा मी गोसावियाचे चिंतित. मी स्वामींना आठवेल, स्वामींची आठवण काढेल, स्वामींच्या नामाचं, स्वामींचं चिंतन करेल. आता इथे बघा कसं आहे की गोसावियाचे चिंतित. आता हे चिंतन आता मी जे तुम्हाला सांगतोय हे मी सुद्धा पहिल्यांदाच सांगतोय बरं का, आत्ताच मला सुचलेलं आहे. आता इतक्या दिवस मी सुद्धा ही लीळा वाचतोय, परंतु आज मला हे वाक्य सुचतंय की मी गोसावियाचे चिंतित. आपण काय करतो, स्वामींचं फक्त नामाचं चिंतन करतो, गोसावियांचं चिंतन करतो का? स्वामींचं चिंतन नाही करत आपण. आपण फक्त स्वामींच्या नामाचं चिंतन करतो. फरक आहे. स्वामींच्या नामाचं चिंतन म्हणजे कसं,
फक्त वरवडे जे नाव घेतलं जातं, जसं मी नेहमी सांगतो, स्मशान दिसलं, काही दिसलं नपळतं की त्यावेळीच आपण फक्त तेवढ्या वेळात नाव घेतो. तेवढा एक अंतर पार केलं आपण की परत मग आपलं तो नाम घेण्याचा जो काही विधी येतो तिथे बंद पडतो. ह्याला फक्त म्हणतात गोसावियांचं नाम घेणं. आणि जो प्रत्येक गोष्टीच्या दर्शनार्थ जो प्रत्येक वेळी स्वामींच्या लीळाच आठवतो. लीळा आठवणं म्हणजे काय? गोसावियांचं नाम आठवणं हा लगेच विधी वेगळा झाला, आणि गोसावियाचे चिंतन जे स्वामींच्या लीळेंचं चिंतन हा परत एक वेगळा भाग झाला. म्हणून स्वामींनी सांगितलं नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा 4 भाग उगच नाही केले. नाम आठवलं म्हणजे लीळा आठवलंच असं नाहीये, म्हणजे आपण तो विधी करूच असं नाही. म्हणजे तुम्हाला लीळा सुद्धा आठवायची आहे. तुम्ही जर का लीळा आठवली ना तर लीळेमध्ये सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये चेष्टा पण येतेच, लीळेमध्ये कुठेतरी चेष्टा दिसतेच, मूर्ती तर आलीच, आणि नाम सुद्धा त्याच्यामध्ये येत राहतं. आणि म्हणून आपल्याला काय केलं गेलं पाहिजे? मुख्य वाक्यांकडे लक्ष ठेवता आलं पाहिजे. लीळा चरित्रातले जे काही लीळा आहेत त्या लीळेमध्ये प्रत्येक जे स्वामींच्या श्रीमुखामधले जे काही वाक्य आहेत, भक्तजनांच्या मुखातले काही जिज्ञासा वाक्य आहेत, त्या सगळ्यांच्या प्रत्येक शब्दाकडे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे. नुसतं लीळा चरित्र वाचून त्याचा हेतू काय आहे आणि स्वामींनी लीळा का केली आणि त्या संदर्भात थोडेसे रडणं वगैरे हे केलं म्हणजे लीळा तुमची पूर्ण झाली असा अर्थ नाहीये. लीळेतला प्रत्येक एक शब्द तुमच्याशी बोलला पाहिजे, तुम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे, तुम्ही त्या लीळा चरित्रातल्या प्रत्येक शब्दाकडे जिज्ञासा व्यक्त केली पाहिजे, आणि तेव्हा ती जिज्ञासा जी आहे ती जिज्ञासा तुम्हाला योग्य ते उत्तर त्या लीळेतनं प्राप्त करून देत असतं. बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ही लीळा मी अनेक वेळा वाचली, पण आज मी हे होतं की आता ही लीळा का घ्यायची आपण? ही लीळा प्रत्येक सत्संगामध्ये झालेली आहे, तर ह्या लीळा न घेता आपण सरळ नामाचे ठाय सुरू करूया. परंतु मी म्हटलं नाही, घेऊया. घेतली, काहीतरी वेगळं निघालं. आजपर्यंत मला जे वाक्याचा अर्थ नाही सुचला ज्या, आज तो अर्थ सुद्धा या ठिकाणी प्राप्त झाला. म्हणजे लीळा तुम्हाला प्रत्येक वेळी एकच लीळा तुम्ही रोज जरी वाचली, वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं जर का वाचली तर योग्य अर्थ तुम्हाला प्राप्त होतो. देवाला विनंती करून फक्त ती लीळा वाचली पाहिजे. शोक्तीचे अर्थ नाही काढायचे, परंतु त्यातनं योग्य जे वचनाधार जे अर्थ मिळणार आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि मग ते म्हणतात की मामी गोसावियाचे चिंतील माते भजावया पूजावया काही नाही. म्हणजे मला तुमचं भजन घडावं, पूजन घडावं, माझ्याकडे द्रव्य नाहीये, पैसे नाहीयेत. म्हणजे आपल्याला जर का भजन पूजन करायचं असेल तर पैसे आपले स्वतःचे पाहिजेत, अन्न आपलं स्वतःचं पाहिजे, फुलं आपली स्वतःची पाहिजेत. नंतर असं नाहीये की बाबा सत्संगाला येताना कुणाचं फुलाचं झाड दिसलं आणि पटकन ते कोणी बघत नाही म्हणून ते फुलं पटापट तोडून घ्यायची, ती चोरी म्हणतात बरं काय. एक बाई स्वामींच्या सन्निधानी यायची जायची. एक दिवशी काय केलं तिने, एवढा मोठ्या शेवया घेऊन आली स्वामींना. मग स्वामी म्हणतात, बाई हे काय? ते म्हणे, मी शेवया बनवण्याचं काम करते. कोणीतरी सांगतं की बाबा शेवया आमच्या एवढ्या बनवून द्या. मग मी काय करायचं की थोड्या थोड्या शेवया त्याच्यातल्या काढून ठेवायच्या. आता ते पीठ कोणाचं, साहित्य कोणाचं, दुसऱ्याचं, आणि त्याला न सांगता, त्याला न विचारता त्या गोष्टी काढायच्या. हेतू चांगला आहे, स्वामींसाठी द्यायचं, परंतु काय आहे, स्वामींना अजिबात आवडत नाही. म्हणून चोरी करून आणि कर्ज काढून देवधर्म कधीही करायचा नाही. तुमच्याकडे जेवढं आहे, जसं आहे तेवढ्यात तुमचा देवधर्म सात्विक आणि चांगल्या पद्धतीने करायचा. बाकी अधिक ओढाताण करायची नाही. तुमच्याकडे जर का तुम्ही म्हणाल आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे पैसे नाहीये, द्रव्य नाहीये, आम्ही मोठा विधी नाही करू शकत, हे नाही करू शकत, ते नाही करू शकत, आणि जे लोक मोठा विधी करतात, खूप पैसे खर्च करतात उपहारामध्ये वगैरे, या सगळ्यांसाठीचं हे उत्तर या लीळेमध्ये आलेले. ही लीळा कोणी वाचतच नाही, सगळ्या लीळा वाचतात. काही लोक नामाचे 10 ठाय सांगितलेले आहेत, नामाने होणारे 10 फायदे. फक्त काय करायचंय, नाम घ्यायचंय. कुठेही असा तुम्ही सगळीकडे रेंज या सेवेला. असं नाही की बाबा आमच्या ठिकाणी तुम्ही असाल तर साह्य होणार नाहीये. कुणी म्हणेल की बाबा हे विदेशात राहतात त्यांना साह्य होत नसेल, असं नाहीये. विदेशातल्या लोकांना पण मी विचारलं, का हो तुम्हाला काय अनुभव येतो का?
ज्यांनी कोणी मला हा अनुभव सांगितला ते मला अनुभव सांगताना 3दा रडले फोनवरचे. त्यांना जो अनुभव आला ते म्हणाले की देव किती दयाळू आहे. आम्ही कुठल्या कोपऱ्यात आहोत त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या दृष्टीने तुम्ही एखाद्या कोपऱ्यात आहेत, पण नित्य व्यापक परमेश्वर सांगितलेला आहे. परमेश्वर सगळीकडे व्यापक आहे. कुठे नाही आहे का परमेश्वर? सगळीकडेच परमेश्वर. आणि जिकडे परमेश्वर आहे त्या ठिकाणी जायला आपल्याला कुठल्याही प्रकारचं काहीही अडचण नसावी. परमेश्वर सगळीकडे आहे तसा आपल्या मनामध्ये सुद्धा तो असला पाहिजे. आणि तो फक्त केवळ नामसाधनेच्याच माध्यमातून तो आपल्यामध्ये असू शकतो. बाकी सगळीकडेच परमेश्वर आहे तरी आपल्या मनात तो नसतो, कारण की नामसाधना सुरू नाहीये. आणि म्हणून ज्यांना ज्यांना कोणाला वाटत असेल आम्ही खूप विधी करतो आणि ते विधी करणं म्हणजे ती धन्यता आहे. एखादा मोठा अवसर केला, 1.5-2 लाख रुपये खर्च केले म्हणजे आता आम्हाला नामस्मरण करण्याची गरज नाहीये, तर असं नाही. तुम्ही किती खर्च करा आणि किती खर्च करू नका, परंतु नामसाधना ही प्रत्येक साधकाला ही करावीच लागते. आणि म्हणून त्या सर्वांसाठीचं हे उत्तर आहे. स्वामींनी त्यांना जे उत्तर दिलेलं ते आपण वाचणारच आहोत. परंतु प्रश्न बघा की माते भजावया पुजावया काही नाही. आपलं भजन पूजन माझ्याकडनं घडावं तर असं माझ्याकडे काहीही द्रव्य नाही, काही नाही आहे. मिया परमेश्वरू काही ते न पूजावा भजावा, म्हणजे मी परमेश्वराचं भजन आणि पूजन कसं करायचं मला ते तुम्ही सांगा. परमेश्वराचं भजन पूजन हा विधी आपल्याला माहिती आहे, म्हणजे भजन पूजन केलं पाहिजे वगैरे सगळं काय. परंतु आचार्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्यांच्याकडे ते भजन पूजन करण्यासाठी नाही द्रव्य आहे, नाही पदार्थ आहे, काहीच नाही आहे. दुसऱ्याचं घेऊन आपण करू शकतो, नाही असं नाही, परंतु स्वतःचं काही नाही. आणि नियम असा आहे की तुम्ही जो काही विधी करता त्याच्यामध्ये वस्तू वगैरे ह्या सगळ्या तुमच्या स्वतःच्या पाहिजेत, दुसऱ्याच्या नको पाहिजे. किंवा कमीत कमी आवडी तरी तुमची स्वतःची पाहिजे. कदाचित वस्तू नसतील तरी पण चालतील बरं का, पण आवडी तर तुमची स्वतःची पाहिजे की नाही. आमच्या साधेंनी 3 गुळाच्या भेल्या आणल्या, एक आईची, एक मैत्रिणीची आणि एक स्वतःची. एका ठिकाणी पाणी प्यायला थांबली तर एका वासरूनी काय केलं, एका भेलीला उष्ट केलं. आता उष्टी केलेली ती भेली कसं काय देवाला अर्पण करायची, ती पण कोणी केलेली आहे, पशुनी केलेली आहे. मग त्यांनी काय केलं, साधा जी होती, आता 3 भेल्या आहेत आणि तिघांपैकी एक भेली उष्टी झालेली आहे. आता कुणाची भेली म्हणायची, कारण कुठल्याच भेलीवर नाव लिहिलेलं नाहीये. मग तिने म्हटलं की ही भेली जी उष्टी केलेली ती माझ्याच नशिबाची असावी, कारण की मी अशी कम नशिबी आहे की देवाला काय अर्पण करावं तर ती मी कधी केलंच नाही. म्हणून आज सुद्धा असा योग आहे की माझ्याकडनं काही अर्पण केल्या जाणार नाहीये. ही आईची आणि मैत्रिणीची भेली म्हणून स्वामींना अर्पण केल्या गेले. आईची आईकडे दिली, मैत्रिणीची मैत्रिणीकडे गेली, दोघींनी स्वामींना अर्पण केले. आपण साधेनी काही स्वामींना भेली अर्पण केली नाही. स्वामी हे सगळं पाहत आहेत. साधेची तळमळ आहे, आवडी आहे, दुःख सुरू आहे मनामध्ये की सगळ्या दोघींनी वाहिलं पण मला वाहता नाही आलं. आज जर का ते उष्टी नसती झाली तर मी सुद्धा अर्पण केली असती. इतका मनामध्ये तो सर्व कालवा सुरू आहे. स्वामी सगळं बघतायत आणि मग एका विशिष्ट वेळेला त्यांची जी आवडी आहे ती त्या एका स्तरापर्यंत येते जिथे स्वामींना जे अपेक्षित आहे. आणि मग स्वामी विचारतात की बाई सगळ्यांनी तर भेली वाहिली, दोघींनी वाहिली, तुम्ही वाहिलीच नाही. ते म्हणतात जी असं असं झालं, ती उष्टी झाली भेली आणि माझ्याच नशिबाची ती असावी. स्वामी म्हणतात तुम्हाला इथे भेली व्हावी लागेल. ती म्हणे जी नाहीये. स्वामी म्हणतात का, कशी नाहीये, आमच्याकडनं घ्या आणि आम्हाला व्हा. मग स्वामींनी बाईसांकडनं ती भेली मागवली, त्यांच्याकडे द्यायला लावली, ती त्यांनी घेतली आणि ती स्वामींना वाहिली. बघा, स्वामींकडनंच घेतला आणि स्वामींनाच वाहिलं. काय वाहिलं, गुळ वाहिला, गुळाची भेली वाहिली, काय वाहिलं, आवडी वाहिली. आपण पदार्थामध्ये अडकलेलो आहे, पदार्थ व्हायचा आहे आम्हाला. आणि इथे हे लोकांनी काय केलेलं आहे, पदार्थ नाही वाहिले, आवडी वाहिली. आपल्याला काय दिसतोय, पदार्थ. आपण नेहमी दिसणाऱ्या वस्तूकडे लवकर भुलतो, न दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला माहितीच नसतात. कोणी काय वाहिलं हे आपल्याला कळत नाही. आधीच्या काळामध्ये ते हाताचं नसायचं, कपड्याच्या खाली असे दोघांनी, घेणारा आणि देणारा दोघांनी काय करायचं, एकमेकांचे हात बोट वगैरे पकडून तो व्यवहार करायचा. बघणाऱ्याला काही कळत नव्हतं. कळायचं का, म्हणजे साधारण आपल्या समोर दिसणारी कपड्याच्या आडची गोष्ट आपल्याला दिसत नाहीये, तर ती आवडी तर कधीच कोणाची दिसणार नाहीये. ती फक्त आणि फक्त परमेश्वरच
जाणतात, परमेश्वरच पाहतात, परमेश्वरालाच ते लक्षात येतं. आपण बाकी जीव काही करू शकत नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? कमी केलं तरी चालेल. आपण काय केलं पाहिजे? आपली जी आवडी आहे त्या आवडीकडे आपण अधिकाधिक लक्ष देता आलं पाहिजे आपल्याला. आणि या ठिकाणी आचार्यांनी ते विचारलेलं आहे की मिया परमेश्वर काहीसे न पूजावा भजावा, सर्वज्ञ म्हणतले वानरिया देव तो अंतर्गाम्य. स्वामी म्हणतात देव कसा आहे? अंतर्गाम्य केला पाहिजे, म्हणजे हृदयामध्ये बसवला पाहिजे. आपला तो विषय सुरू होता की बाबा स्वामींनी नामाचे 10 टाय सांगितलेले असून नामाने काय होणार आहे? साह्य होणार आहे. लीळा आहेत बरं का याचा. साधा गंगेबुडता नाम घेतलं आणि लगेच ते तरल्या गेलेल्या आहेत. आमच्या आऊसा 6 महिने स्वामींवर रुसून गेलेल्या होत्या. चक्रधर हे नाव त्यांनी ऐकलं आणि माझा चक्र स्वामी म्हणून रात्रभर तळमळत राहिल्या. नामामुळे ते साह्य झालेलं आहे. अशा अनेक लीळा तुम्हाला याच्यात दिसतील. तरी सुद्धा आम्ही दाहीची लीळा सुद्धा वाचतो. बरं का? बरं काही लोकांना ते समाधान वाटत नाही दाहीची लीळा वाचून झोपल्याशिवाय. म्हणजे त्यांचा नामावर विश्वास कमी आहे की नाही? कमी आहे की नाही? एखादी गोष्ट तुम्हाला दिली ती गोडच आहे, तरी पण तुम्ही त्याच्यात 1 चमचा साखर टाकताय, म्हणजे तुम्हाला ती गोडी कमी वाटते. तुम्ही एकदा जर का नाम घेतलं, नामाचे 10 ठाय जर का तुम्ही वाचलेले असतील, त्याच्यात अशी कुठली गोष्ट देवाने सोडली नाही की आता ही गोष्ट करायची राहून गेलेली, की स्वामी म्हणतील की बाबा नामाचे 10 ठाय आम्ही सांगितले त्यात 11वा पण घ्या, हे सांगायचं राहून गेलं. शोधून दाखवा एखादं पण. सगळं साह्य देवाने याच्यात सांगितलेलं, एकही बाकी नाही आहे. आता आम्हाला अजून कुठला वेगळा विधी करायची गरज आहे का? साधेने कुठलं काय म्हटलं होतं? औसानी काय म्हटलं होतं? तुम्ही लीळाचिंतन आणि नामस्मरण या 2 गोष्टी तुम्ही जर का केल्या, मोबाईल सायलेंट ठेवा, तर काय होणार आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारे दुसऱ्या कुठल्याही विधी आणि गोष्टी करायची गरज नाही. नामस्मरणामध्ये एवढं महत्व आहे. आता या ठिकाणी ते म्हणतात की काहीसे न भजावा पूजावा. स्वामी म्हणतात देव तो अंतर्गाम्य, म्हणजे परमेश्वर हा अंतर्गाम्य करता आला पाहिजे, तुम्हाला हृदयामध्ये वसवता आला पाहिजे. आपण काय केलेलं? देवाला अंतर ठेवलेलंच नाहीये. आपण देवाला बाह्य ठेवलेलं आहे, बाहेर ठेवलेलं आहे. आतमध्ये प्रवेश दिलेला नाही. आपण देवाला आतमध्ये प्रवेश दिला असतं तर देवाला तुम्हाला आठवायची गरज नाहीये. तुम्हाला श्वास घेणं हे आठवावं लागतं का? असा कोणी माणूस मेलाय की तो श्वास घ्यायचा विसरला? असं आहे कोणी? किती विसराळू माणूस असो, तो श्वास घ्यायचा विसरत नाही. तसं स्वभावरूप परमेश्वर झाला पाहिजे, की तो अंतर्गाम्य झाला पाहिजे, की तुम्हाला कधी तो विसरलाच गेला नाही पाहिजे. सदोनी तुम्हाला स्वप्नही देवाची, काही नाव असेल तर ते देवाचंच आलं पाहिजे. कुणाची आठवण आली तर ती आधी देवाचीच आली पाहिजे. द्रौपदीवर जेव्हा संकट आलं, दुर्वास ऋषी ते सगळे आले, ती लीळा येणारच आहे. त्यावेळी सगळ्यात आधी कोणाची आठवण आली? संकट दिसलं, कोणाची आठवण आली? कृष्ण महाराजांची, परमेश्वराची आठवण आली. वस्त्रहरण प्रसंगी कोणाची आठवण आली? आधी सगळ्यांची आली, परंतु एक कोणी नाहीये आता, तर मग परमेश्वराची त्या ठिकाणी आठवण आली. कुठल्याही प्रकारची दाही म्हटली नाही, कुठलं कवच म्हटलं नाही, संकटहरण स्तोत्र म्हटलं नाही, काही म्हटलं नाही. फक्त नाम घेतलं आणि नाम घेतल्याने सगळ्या गोष्टी झाल्या. का बरं? का साह्य होतं? कारण हे श्रीमुखीचं प्रमाण आहे. स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे की असं असं केल्याने असं असं होणार आहे. नामस्मरण केल्याने हे 10 लाभ होणार आहेत. आणि म्हणून तो अंतर्गाम्य आपल्याला करता आला पाहिजे. परमेश्वराला आपल्याला हृदयामध्ये वसवता आलं पाहिजे. स्वामी पुढे सांगतात तो काहीसे नाही भजावा पूजावा न लगे. परमेश्वर हा कुठल्याही वस्तू किंवा पदार्थांच्या माध्यमातून तुम्ही पूजन आणि भजन करायला जाल तर तुमचा वेळ वाया चाललेला आहे बरं का. परमेश्वराला या कुठल्याही गोष्टी नको आहेत. आमचे निळभट्ट भांडारेकरांच्या मनामध्ये होतं की एवढे अलंकार आहेत आपल्याकडे, तर आमच्या स्वामींचं पूजन जर का मी त्या अलंकाराने केलं असतं, त्यांच्या मनामध्ये ते सुरू होतं. आमच्या स्वामींना काही अलंकाराचं काय घेणं पडलंय मला सांगा. परंतु त्यांचा अधिक वेळ त्याच्यामध्ये चाललेला आहे. देव आठवण्यापेक्षा आमचे अलंकाराने देवाचं पूजन झालं असतं. अर्थात हेतू चांगला आहे,
हेतू चांगलाच आहे, परंतु स्वामींना एवढा मोठा अलंकार मिळालेला आहे, निळभट्ट भांडारेकरांच्या रूपात एवढा मोठा अलंकार मिळालेला आहे की आता स्वामींना त्या सोन्याच्या आणि चांदीच्या वगैरे कुठल्या अलंकाराशी देवाला कधीच काही घेणं नाहीये. हे देवाने निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यात देवाला काही नवल आहे का? नवल आपल्याला असतं सोनं चांदी. देव जे वाडोवाडी फिरतात, भ्रमंती करतात, ती कोणासाठी? सोन्यासाठी. सोन्याचे परमेश्वर वाडोवाडी गिवसिती, कसं वचन आहे? जीवाचे परमेश्वर वाडोवाडी गिवसिती. जेव्हा जीव भेटतो तशा अधिकाराचा त्यावेळेस परमेश्वर त्या ठिकाणी प्रसन्न होतात. वैराग्य देवाला स्वामी म्हणतात, अच्छा तुम्ही इथे आहात का? हा अलंकार आहे, तो अलंकार निर्माण करता आला पाहिजे, बाकीचे अलंकार नाही. आपण काही सोन्याचे डोळे, देवाला सोन्याचे डोळे, देवाला चांदीचा टिळा, देवाला ते मिशी, नाक, देवाला आपण नाक देणार आहोत का? अहो द्यायचं तर स्वतःच काढून द्या, नाक देता येईल? नाही देता येणार. आपण ते बनवून देणार, पण देवाला याची गरज आहे का? देवाला कानाची गरज आहे, कानाची गरज आपल्याला आहे. लावून घ्या ते कान असे की ज्याच्यातनं ब्रह्मविद्या जाईल आतमध्ये. असं नाक लावून घ्या ज्याच्याने ब्रह्मविद्येचा श्वास घेता येईल आपल्याला. असं तोंड लावून घ्या स्वतःला की ज्या तोंडामध्ये ब्रह्मविद्याच राहील आपल्या. असे डोळे लावून घ्या स्वतःला की ज्या ठिकाणी विधी तुम्हाला दिसतील. अशा प्रकारचे हे डोळे, कान, नाक हे सगळं स्वतःला लावून घ्या. देवाला लावायच्या या गोष्टी नाहीयेत. स्वामी स्पष्ट सांगतात या लीळेमध्ये की देव काही ते न भजावा पूजावा न लगे. असं काही भजन पूजन देवाचं करत बसायचं नसतं. कशाच्या माध्यमातनं? वस्तूंच्या माध्यमातनं करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही तुमच्यासाठी वस्तू जेव्हा आणता, नवीन कपडे असतील, काय असतील, ते तुम्ही देवासमोर ठेवता, विशेषांसमोर ठेवता, ही तुमची कृतज्ञता आहे. तुम्ही एखादा पदार्थ ठेवता, का ठेवता? त्याच्यामध्ये जो दोष आहे तो दोष त्याच्यातनं निघून जावा म्हणून तो ठेवला जातो. आणि त्यातनं तुम्हाला असं वाटतं की बाबा एक ती भावना पण तुम्ही व्यक्त करू शकता की जर का आज परमेश्वर असते, स्वामी असते, तर मी बनवलेला हा पदार्थ बोणेबाईंनी जसा दिला, बाईसांनी जसा दिला, तसा मी सुद्धा स्वामींना समर्पित केला असता. परंतु ते बोलत असताना आवडी पाहिजे बरं का. नाहीतर तुम्ही आरती म्हणता, बीजे करावे मम सदनाला म्हणता तर रोज, पण त्याच्यामध्ये सूर नाहीये, ताल नाहीये, रोष आहे त्याच्यामध्ये. आणि एक म्हणायचं तर म्हणायचं, त्याच्यात गोडवा नाही, सात्विकता नाहीये. स्वतःच्या मुलाशी बोलताना आपण किती मृदू मुलायमपणे बोलतो, तेवढं देवाशी बोलताना आपण त्या पद्धतीने बोलतो का? विनम्रपणे बोलतो का? तुम्ही जर का ती आरती विनम्रपणे बोलली तर निश्चितच तुम्हाला परमेश्वर आल्याचं जाणीव तुम्हाला होणार. तर तसं होत नाही कधी. तुम्ही पदार्थ अर्पण करा, परंतु त्याच्यावर समाधानी राहू नका. सांगण्याचं उद्दिष्ट हे आहे. अर्पण करा तुम्ही, परंतु त्यावर समाधानी राहू नका की आम्ही आता मोठा उपहार केला म्हणजे आम्हाला स्मरण करायची गरज नाही. असं नाहीये. इथे स्वामी सांगतात तो काहीसे नाही भजावा पूजावा न लगे, लागतच नाही असं सांगितलेलं आहे. तो स्मरणे चिंतने, मग आता भजन पूजन देवाचं करायचंच आहे आपल्याला, कारण की परमेश्वर भज्य सांगितलेला आहे. आणि इथे सांगतात भजावा पूजावा न लगे, मग भज्य पूज्य कसा काय परमेश्वर न? पुढे स्वामी सांगतात तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने भज्य पूज्य किंगा. किती लीळा स्पष्ट आहे. तुम्हाला अजून काही वेगळं सांगायची आवश्यकता आहे का? काही सांगायची गरज नाहीये. स्वामींनी सांगितलं परमेश्वर कशाने भजन पूजन केल्या जाऊ शकतं? स्मरण करा. कशाचं? नामाचं स्मरण. चिंतने, चिंतन कसलं? लीळेचं चिंतन करा. आठवणे म्हणजे मूर्तीची आठवण करा. हे देखिले तैसे आठवीजे म्हणजे मूर्ती. आणि मनने म्हणजे चेष्टा. नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टेचं मनन करायचं आहे तुम्हाला, त्याचं चिंतन करायचं आहे. कीर्तन म्हणजे सदोदित. यामुळेच तो परमेश्वर कसा होतो? भज्य पूज्य किंगा. म्हणजे तुम्हाला परमेश्वराचं भजन पूजन जर का करायचं असेल तर तुम्हाला याच माध्यमातून ते करता येतं बरं का. तुम्ही जे फळ बीळ पुष्प अर्पण करता त्याच्यासोबत तुमचं हे स्मरण, चिंतन, मनन, आठवण जर का नसेल तर तुमचं जे वाहन आहे हे कोरडं वाहन आहे. दिलं
म्हणजे देण्यामध्ये सुद्धा तो भाव असला पाहिजे. बाईचा स्वतःच पदार्थ वाढायच्या, स्वामींचं ताट भरायचे का, त्याच्यामध्ये ती आवडी आहे. बरोबर तो पदार्थ तिथेच आला पाहिजे, बरवाच पदार्थ निवडला पाहिजे, तो एवढाच ठेवला पाहिजे, तो तेवढाच ठेवला पाहिजे. असं नाही की बाबा आता चपात्या बनवलाय, काही काही लोक 3-3 चपात्या एकदाच वाढून देतात ताटामध्ये. नाही, तसं नाहीये. आवडी आहे तिथे, पद्धतशीरपणा आहे. नाही, चतकोरच चपाती वाढायची, चतकोरच भाकरी वाढायची, एवढंच वाढायचं, तेवढंच वाढायचं, ही एक आवडी आहे त्याच्यामध्ये. बाकीचे लोक वाढतील पण ते कसं एक रुटीन ताट वाढतात तसा पटापट पटापट पदार्थ ठेवले दिले स्वामींना, त्याच्यात कुठली आवडी नाही, काही नाही. तसं नसलं पाहिजे. ती एक आवडी असणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. आणि हे सगळे पदार्थ वाचताना जर का तुमच्याकडे नाम लीळा मूर्ती चेष्टा ही सदोतीस जर का तुमच्याकडे नसेल, नुसतं ठेवलं ताट, मोडले घास, सोडला संकल्प आणि उचलून आणलं ताट, आणि हे उपाराचं ताट आहे, हे घ्या प्रसाद सगळ्यांनी, काही लोकांना घ्यायचाही नसतो, वगैरे वगैरे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. परंतु तुम्हाला वाटलं का कधी असं की उपहार दाखवताना वगैरे की स्वामींनी यावं खावं म्हणून तुम्ही कुठेतरी मनातनं तरी विनंती केली आहे का? एखादा पदार्थ बघून एखादी लीळा तुम्हाला आठवलेली आहे का? हे सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे. तेव्हा तुमचं ते प्रत्येक विधी करण्याला एक काहीतरी अर्थ प्राप्त होतो. नाही आता कोरडे विधी तर सगळ्यांचेच चालू आहेत. कोणी सांगितलं तुम्ही असं करा, तुम्हाला संकट आहे का, मग रोज 15 गाठ्या करा. मग तो बिचारा रोज सकाळी उठून 15 गाठ्या, त्याचं टार्गेट एकच आहे की 15 गाठ्यांचे 108 मणी फिरवायचे फक्त. बाकी त्याचं स्मरण म्हणजे गोसाव्याचे चिंतन असं नाही आहे. गोसाव्यांच्या नामाचं चिंतन होत आहे, पण गोसाव्यांचं चिंतन त्याच्यासोबत जे झालं पाहिजे, गोसाव्यांच्या नामासोबत स्वामींचं चिंतन जे झालं पाहिजे ते होत नाहीये. तर ते सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि ते स्मरणे, चिंतने, आठवणे, मनने, कीर्तने, पूज्य भज्य किंग अशानेच परमेश्वराचं भजन पूजन होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. नुसतेच विधी करत फिरू नका, ताण नुसते करत बसू नका, पंक्ती अन्नदान नुसते करू नका. तर त्याच्यासोबत अन्नदानासोबत असेल, ताणवंदनासोबत असेल, स्मरणासोबत असेल, नित्यविधी सोबत असेल, यासोबत स्मरण, चिंतन, आठवण, मनन हे केलंच पाहिजे. आणि कशासाठी कसं केलं पाहिजे? रुटीनचं नाही पाहिजे बरं का, सवयीवालं स्मरण नाही पाहिजे. ते मनातनं पाहिजे, आवडीयुक्त पाहिजे. त्या स्मरणाला क्वांटिटी नसेल तरी चालेल, पण त्या स्मरणाला क्वालिटी असणं खूप गरजेचं आहे. 15 गाठीचं काही टार्गेट ठेवायचं नाही. सकाळी 3 ते 6 मध्ये 1 गाठी झाली तरी चालेल, परंतु लीळा आल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये चेष्टा आल्या पाहिजेत, मूर्ती आठवल्या गेल्या पाहिजे, नाम आठवल्या गेलं पाहिजे. पूर्ण 3 तासात एकच गाठी चालली तरी पण स्मरण कसं झालं पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे. एका लीळेमध्ये कितीतरी वेळ तुम्ही राहिले पाहिजेत. एका लीळेमध्ये तुम्ही स्वतःला शोधलं पाहिजे. एका लीळेमध्ये तुम्ही का नाही आहात ह्याचं चिंतन करता आलं पाहिजे तुम्हाला. अशा प्रकारे ती बैठक स्मरणाची घडली पाहिजे. आणि स्वामी सांगतात परमेश्वर प्रत्येही आठवावा, सगळीकडे परमेश्वर आठवला गेला पाहिजे. कुठेही असा तुम्ही 24 तास म्हटलं ना, मग कुठेही असा तुम्ही, आणि 24 तासात तुम्ही कुठेही असाल, तुम्ही कुठेतरी स्वभावाला पण गेलेले असाल, तुम्ही कुठे किचनमध्ये असाल, तुम्ही कुठे लादी पुसत असाल, कपडे धुवत असाल, भांडी घासत असाल, तुम्ही रस्त्याने चालत असाल, तुमच्या पायात चपला असल्या तरी सुद्धा तुम्ही देव आठवू शकता. एकाला विचारलं मी की देव मोठा की देवाचं ज्ञान मोठं? प्रश्न सोपा आहे पण उत्तर अवघड आहे. काय मोठं आहे, देव मोठा की देवाचं ज्ञान मोठं? हा, खूप लोकांनी हे उत्तर सांगितलं, देवाचं ज्ञान मोठं. म्हणजे देव कसा, देव छोटा. देवा म्हणजे देव आणि देवाचं ज्ञान अर्थातच हे वेगळं नाहीये बरं का. परमेश्वर स्वरूपच असं आहे, ज्ञानमयच आहे. परंतु आपण एक बघितलं, देव मोठा की देवाचं ज्ञान मोठं? काय मोठं? देव मोठा. आणि देव मोठा असल्यामुळेच देवाकडे या सगळ्या काय गोष्टी आहेत, सकळ शक्ती अधीन आहेत परमेश्वराच्या. सगळं काय अधीन जे आहे तर त्यासाठीच आहे की परमेश्वर मोठा आहे. आता एवढा मोठा जर का परमेश्वर आहे, तो जर का आपल्याला सगळ्या ठिकाणी आठवण्याला कुठल्याही प्रकारची बंदी नाही आहे. ज्या परमेश्वराचं ज्ञान आहे त्या परमेश्वराला कुठेही आठवण्याची आपल्याला बंदी नाही आहे बरं का. परंतु त्याच परमेश्वराचं ज्ञान आठवायला मात्र आपल्याला बंदी सांगितल्या जाते. तर तसं
जो काय आहे तो भाग सुद्धा आपला चिंतनीय आहे. स्वामी सांगतात परमेश्वर प्रत्येही आठवावा, प्रत्येक ठिकाणी आठवल्या पाहिजे किंवा प्रत्येकाने तो आठवल्या गेला पाहिजे. भटी म्हटले जी जी कवणी परी परमेश्वराचे आठवावे जी, म्हणजे परमेश्वराला कसं आठवायचं. स्वामी म्हणतात वानर्या येथीचे नाम आठवावे, म्हणजे परमेश्वराला जर का तुम्हाला आठवायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागेल, परमेश्वराचं नाम आठवावं लागेल. ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाम आठवतं, नाव आठवतं, त्याच व्यक्तीचा चेहरा तुमच्या समोर येतो. त्याच व्यक्तीच्या ज्या काही क्रिया आहेत, बोलणं असेल, चालणं असेल, संपर्क असेल, हे तुम्हाला तेव्हाच तुमच्या डोळ्यापुढे येतं जेव्हा त्याचं नाव तुम्हाला येतं. जोपर्यंत तुम्ही म्हटलं ते नाही का ते येत होते सत्संगाला, कोण पण, अहो ते नाही का, ते म्हणजे कोण. मग त्यांचं जर का नाव जर का नुसतं घेतलं की अच्छा ते का, तसं परमेश्वराला आठवायचं असेल तर तुम्ही कोणाच्या लीळा हे कराल. मग तुम्हाला निश्चित करावं लागेल दत्तात्रय प्रभू महाराज, गोविंद प्रभू महाराज, काहीतरी नाव निश्चिती केली की मग त्या अवताराच्या लीळा तुम्हाला आठवणार. तुम्ही दत्तात्रय प्रभूंचं नाव घेतलं आणि रुद्रपूरच्या लीळा तुम्हाला आठवतील का? लगेच माहूर, पांचाळेश्वर वगैरे सगळे समोर आलं. तसं आमच्या स्वामींचं ज्या अवताराचं नाव तुम्हाला स्मरण करायचं आहे तर त्या अवताराचं स्मरण करायसाठी तुम्हाला त्या अवताराचं नाम घ्यावं लागेल. स्वामी म्हणतात की वानर्या येतीचे नाम आठवावे, पाचा गुणनामी त्रिकाळ स्मरण कीजे. पाचा गुणनामी त्रिकाळ म्हणजे गुणयुक्त जे नाम आहेत पाचही, त्यांचं स्मरण केलं गेलं पाहिजे. आणि त्यामध्ये सुद्धा पाचवे ते निरंतर स्मरी, जे पाचवं जे नाम आहे ते निरंतर, म्हणजे कुठल्याही प्रकारे अंतर पडू न देता पाचव्याच नामाचं तुम्ही स्मरण केलं पाहिजे. वाक्य समजतंय ना? हे वेळेमधले आहेत बरं का, आणि स्वामींच्या मुखातले आहेत. हे मी सांगितलेले नाही आहेत तुम्हाला, हे स्वामींनी सांगितलेले आहेत. माईम भट्टांनी ते लिहिलेले आहेत भटोबासांकडे, ते कडनं ते निश्चिती करून. मी फक्त तुम्हाला इथे माहिती याची दिलेली आहे, दाखवलेलं आहे. तेणे 10 ठाय होती, आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे 10 ठाय होतात, म्हणजे 10 लाभ होतात. कशामुळे? नामस्मरणामुळे 10 लाभ होतात असं आमचे स्वामी सांगतात. पाचवे ते निरंतर स्मरिजे तेने 10 ठाय होती, मग गोसावी ते 10 ठाय निरूपिले. स्वामी म्हणतात वानर्या नामे वेद, नामामुळे काय होतो? वेद होतो. नामे बोध, म्हणजे नामामुळे बोध सुद्धा होतो. वेद म्हणजे काय? आवडी, आणि बोध म्हणजे काय? ज्ञान. नामामुळे अनुसरण, म्हणजे नामे अनुसरण, अनुसरण जे आहे ते सुद्धा नामामुळे होतं. आणि नामे स्मरण, म्हणजे नामामुळे देव आठवण्याचा जो विधी आहे तो सुद्धा नामाच्याच माध्यमातून होत असतो. आता आपण पहिल्यापासून परत घेऊया की आधी स्वामींनी नामे बोध सांगितलं पाहिजे होतं. मी चिंतन केलं असं, आधी ज्ञान झालं पाहिजे ना. परमेश्वर परमेश्वर जाणीजे, मग परमेश्वर परमेश्वर पाहिजे. आधी ज्ञान होतं, त्याच्यानंतर ईश्वराची आवडी निर्माण होते. जोपर्यंत तुम्हाला या अवतारांबद्दल किंवा परमेश्वराबद्दल माहिती नव्हतं तोपर्यंत तुम्हाला आवडीच नव्हती. जेव्हा आवडी कधी निर्माण झाली, जेव्हा तुम्हाला कळलं की जीव देवता प्रपंच मोक्ष देणार नाहीये, परमेश्वर देणार आहे, तेव्हा देवाबद्दल तुमची आवडी निर्माण होते. मग या ठिकाणी नामे बोध आधी घेतलं पाहिजे. नामे वेद आधी का घेतला? कारण की कुठल्याही अर्थाने जर का तुम्ही म्हटले तरी ईश्वराच्या जे शेवटचा जो पद आहे ना या नामाच्या 10 ठायचं, ते आहे नाम प्राप्ती. ते कधी होणार? नामामुळे बोध होतो, म्हणजे ज्ञान होतं. नामामुळे अनुसरण होतं, नामामुळे स्मरण होतं. हे कशामुळे होतं? ह्या सगळ्या गोष्टी आवडीशिवाय होत नाहीत बरं का. आपलं स्मरण जर का, आपलं ज्ञान जर का विना आवडीवाला असेल, चालू आहे, नामे वेद झालेलाच नाही आपल्याला, तर तुम्हाला स्मरणामध्ये झोप येईल, कंटाळा येईल, नको वाटेल, करू वाटणार नाही, होणार नाही. बघा ना, इतक्या दिवस आपण ठरवतो आहोत की बाबा 3 ते 6 उठायचं आहे, 3 ते 6 उठायचं आहे. कधीच आपला आणि त्याचा मुहूर्त जुळून आलेला नाहीये. का नाहीये ते? कारण की वेद हा प्रकारच नाही आपल्याला. आवडी ज्या ठिकाणी आहे, आवडी असेल ना, मग आवडी ज्या ठिकाणी त्या कुठल्याही गोष्टी माणूस करायला मागे पुढे, आपल्यापेक्षा तो व्यसनी माणूस चांगला आहे की तो त्याचं व्यसन साध्य करण्यासाठी तो कशाही प्रकारे द्रव्य कमवतो, मिळवतो,
तो जो पदार्थ आहे तो पदार्थ व्यसनाचा जो पदार्थ आहे तो प्राप्त करतो आणि आपलं व्यसन भागवतो. तो व्यसनी माणूस चांगला आहे, त्याच्यातनं कमीत कमी त्याच्याकडनं व्यसन तर नाही घ्यायचं आपल्याला त्या वाईट पदार्थांचं, परंतु जो व्यसन नावाचा जो काही भाग आहे ना चांगल्या कार्यासाठी ते आपल्याला नक्कीच घ्यायचं आहे. आमच्या स्वामींनी पण काय केलेलं, जी उद्धरी जे हेची व्यसन, हे व्यसन स्वीकारलेलं आहे. आपण कुठलं व्यसन स्वीकारायचं आहे? उद्धरण करून घेण्याचं व्यसन आपल्याला लागलं पाहिजे की मला माझा उद्धार करून घ्यायचाच आहे. आता हे शेवट आहे, आता हा जो काळ आहे हा शेवटचा आहे. आत्ता जर का आपल्याकडनं हे सुटली गोष्ट तर परत आपल्याला हे भेटणार नाही. तुम्ही कधी नदीत वाहून गेलेले लोक बघितलेत का? एखाद्या कुठल्या तरी आधारावर ते असतात तग धरून, आणि तो जर आधार सुटला की मग ते नदीमध्ये कुठे वाहून जातील आणि काय होईल त्यांचं, मग त्यांचं प्रेत सुद्धा मिळत नाही. तसं आपलं एकदा जर का हे देह, आपलं जर का जीव, आपलं जर का अंतःकरण, मन वगैरे या गोष्टी या फक्त नाम नावाच्या, ईश्वर नावाच्या, परमेश्वर नावाच्या, ब्रह्मविद्या नावाच्या एका आधाराला आपण अडकून आहोत आत्ता सध्या. बरं का, तुम्ही जर का याच्यातनं सुटले, म्हणजे जर का ही आधार तुमचा जर का सुटला तर तुम्ही परत कुठे जाल त्या भवसागरामध्ये. इथे तर मी नदीचं उदाहरण सांगितलं, परंतु आपण जाणार आहोत भवनदी नाही म्हणत, भवसागर म्हणतात. 84 लाख योनी आहेत, कुठे कुठे जाणार आपण, कुठल्या कुठल्या नरकदेहात वगैरे वगैरे सांगता येत नाही. आणि म्हणून सांगितलेलं आहे की 5वे ते निरंतरतेने ढाढ होती. आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्याकडे आवडी असणं खूप गरजेचं आहे. स्मरणाची आवडी निर्माण झाली पाहिजे. तुम्हाला उठावं नाही लागणार, आपोआप तुमचे डोळे असे उघडून जातील. तुम्हाला देव आठवावा लागणार नाही. आवडी असेल ना तुमच्याकडे तर आठवतच राहाल, तुम्ही विसरणारच नाही कधी. कुठलाही विधी तुम्ही जो आहे तो तुम्हाला वेगळा करावा लागणार नाही, तर तुमच्याकडे तो विधी आपोआपच तुमच्याकडे निर्मित होईल. बघा, कोणी समुद्रामध्ये मीठ टाकलेलं आहे का? काही मीठ टाकलेलं आहे? कोणीतरी म्हणतं की बाबा काल्पनिक कथा आहे की कोणीतरी ते असं एक जातं होतं की ज्याच्यातनं जे मागितलं ते मिळायचं. मग ते बोटीतनं चालले होते ते जातं घेऊन, आणि ते जेवताना त्यांच्या लक्षात आलं मीठच नाही. मग ते काय करायचं, जात्याकडे ते मीठ मागायचं. ते जातं फिरवलं आणि म्हटलं की मीठ दे. मग त्याच्यातनं मीठ यायला लागलं. ते मीठ घेतलं, परंतु ते मीठ येणं काय बंद होईना, कारण की ते बंद कसं करायचं हे माहीत नव्हतं. आणि मग ते मीठ वाढतच गेलं, त्याच्यामध्ये नावही बुडाली. आणि ते म्हणतात की आजही ते जातं सुरू आहे तिकडे. काल्पनिक कथा आहे बरं का, खरं पकडू नका. परंतु कशाला काय लावलं जातं, आपण तो काल्पनिक कथेतला एकच भाग घ्यायचा, खोटं जरी असेल तरी, की त्या समुद्रामध्ये तो जातं सुरू आहे आणि त्याच्यातनं मीठ निर्मिती होते आहे, अंतरून चालू आहे सगळं. तसंच आपल्यामध्ये सुद्धा एक जातं जे आहे ते असं फिरवलं गेलं पाहिजे आपल्या मनाचं, आणि ज्याच्यातनं ईश्वरा संदर्भातली आवडी निर्माण झाली पाहिजे. तुम्हाला ज्ञान नाही ना, काळजी करू नका. तुम्हाला कुठलेच विधी येत नाहीत ना, काही काळजी करायची गरज नाही. नकोच येऊ दे तुम्हाला, कारण की तसे कोरडे विधी आलेले काही उपयोगाचे नाहीत. भूक नसताना खाल्लेलं फूड पॉयझन आहे, बरोबर आहे. भूक लागली आणि मग खाल्लं मग ते शिळं अन्न खाल्लं तरी ते अमृत आहे. तसं तुमच्याकडे काय करा, बाकीच्या गोष्टी काहीच करू नका, फक्त आवडी निर्माण करा. एकदा तुम्ही आवडी निर्माण केली मग तुम्हाला कुठले विधी दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही. आमचे स्वामी विचारतात चांगदेव भटांना, ते घरी चालले, स्वामी त्यांना म्हणतात की काय तुम्ही चाललात घरी, मग तुम्ही या ते आठवाल, आमची आठवण काढाल का? तुमचा जी आणि काही आम्ही विसरणारच नाही तुम्हाला. स्वामींना त्यांना जे त्यांनी फक्त एवढंच म्हटलं जी, परंतु त्यांचं सांगण्याचं एक हे आहे की मी देवाला विसरणारच नाहीये, तर आठवण्याचा प्रश्नच नाहीये. कुठली गोष्ट आठवावी लागते? जी गोष्ट तुम्ही विसरता. देवाला जर का तुम्ही विसरलेच नाही तर आठवण्याची आवश्यकताच नाही पडणार. सदो नीत देवाला निरंतर परमेश्वराचे आठवावे. अहो तुम्ही झोपले ना तरी पण, आम्हाला संवत्सराला मामाजी सांगायचे, भूताचे स्वप्न बघता का तुम्ही? म्हणजे दिवसभर भूतच आठवता. तुम्ही जर का दिवसभर देवाला आठवत असाल ना तर तुम्हाला स्वप्न सुद्धा देवाचीच पडणार. म्हणजे तुम्हाला स्वप्न कशाची पडतात त्याच्यावरून तुम्ही ठरवा की तुम्ही काय आठवता दिवसभर. तुम्ही जर का देवाच्या लीळेंचं चिंतन कराल ना, तुम्हाला दिवसभर रात्र सुद्धा
स्वप्नामध्ये नाम, उठले जरी कधी एकदम श्री चक्रधरा म्हणूनच उठणार. सकाळी उठले तरी पाणी आलं का म्हणून नाही उठणार, श्री चक्रधरा हे म्हणूनच तुम्ही उठणार आहात. म्हणजे एवढी ती एक सलगता जी आहे निरंतर स्मरणाच्या माध्यमातून आपल्याला साधल्या जाणार आहे. आणि सगळं जर का आवडी असेल, ज्या व्यक्तीकडे आवडी आहे ना त्याला सांगावंच लागत नाही वचन पाठांतर कर, त्याला सांगावं नाही लागत अभ्यास कर, त्याला सांगावं लागत नाही की आचरण कर म्हणून, त्याला सांगावं लागत नाही स्मरण कर म्हणून. तो व्यक्ती इतकं त्या विधीच्या बरोबर संपर्कामध्ये राहतो, तो विधी कुठेही सुटला गेला नाही पाहिजे. आजकालची मुलं बघा, त्यांना सांगा की आज शाळेत जाऊ नको, तो म्हणतो नाही नाही आमच्याकडे एक्झाम आहे, हे आहे ते आहे. रविवारी कसली एक्झाम, रविवारी आमची एक्स्ट्रा एक्झाम असतात. त्याला असं वाटतं की जर का मी नाही गेलो तर काय होईल, बाकीचे मुलं पुढे निघून जातील. हुशार मुलाचं सांगतो बरं फक्त, बाकीचे मुलं पुढे निघून जातील, मी मागे राहून जाईल, मला हे मिळणार नाही, माझा हा अभ्यास होणार नाही. म्हणजे काय आहे, त्याला सांगावंच नाही लागत तू अभ्यास कर म्हणून, त्याला माहिती आहे मला काय करायचं आहे. हे सगळं आवडीमुळे होत असतं. आणि ती आवडी आपल्यामध्ये एकदा जर का आली तर मग तुम्हाला जसं आता मला एक हे झालेलं आहे की बाबा प्रत्येक लीळा, एखादी लीळा किती वेळा घ्यायची आपण, मला आता ते लिमिटच नाही राहिलं. आधी मला असं वाटायचं आज ही 20 लीळा घेतोय आणि उद्या पण 30 लीळा आहे सत्संगात, आणि परवा पण कधी कधी असं होत होतं की तिन्ही ठिकाणी 3 लीळा चालू आहेत, त्याच लीळा तिन्ही ठिकाणी एकच लीळा चालू व्हाय. मला असं वाटायचं की आज रेकॉर्डिंग नाही करायची, परंतु प्रत्येक वेळी त्याच्यातनं काहीतरी वेगळं निघतंय. आता तर असं लीळेचं एक आनंद आहे, एक लीळेची एक आवडी निर्माण झाली की लीळेतनं कितीतरी वस्तू आपल्याला मिळत आहेत, कितीतरी गोष्टी आपल्याला मिळतात, कितीतरी विधी आपल्याला मिळत आहेत, कितीतरी शिकायला आपल्याला लीळेतनं मिळत आहेत. तर ही एक आवडी जी आहे लीळे संदर्भातली तुम्ही निश्चित करा. तुमच्या जीवनातली कुठलीही एक संकट असेल, काही असेल, तर त्याचं उत्तर तुम्हाला लीळेतनं सापडवता आलं पाहिजे. तुम्ही कुठे चुकता आहात तर तुम्हाला वचनातनं त्याचं उत्तर भेटलं पाहिजे. तुम्हाला कोणी उलट सुलट बोललं आणि तुम्ही त्याच्यावर आता काहीतरी राग भरणार आहात, भांडायला जाणार आहात, तुम्ही निश्चित केली, तयारी केली, सकाळी सगळं देवाला डोकं बिकं ठेवून तुम्ही भांडायला जाणार आहात, आता विडा ठेवला, भांडण सक्सेस होऊ द्या. परंतु तुम्हाला जर का वचन आठवलं त्यावेळेला की भांडते दोघे अन्यायी, तुम्ही जाल का? लगेच वचन तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आहे. तुम्हाला असं वचनातनं तुम्हाला काय करायचं हे लगेच तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे, कुणी सांगायची गरज नाही. तुम्ही अध्ययन केलं पाहिजे, कुठेतरी कोणाचं तरी ऐकलं पाहिजे, कुणाकडनं तरी ऐकलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जे काय स्फुरणार आहे ते कधी स्फुरेल, जेव्हा तुम्ही त्या संपर्कात असाल तेव्हा. मारिता पूजिता समान, एखादा वैरी जरी आला तरी त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठलाही भाव निर्माण होता कामा नये. मारिता पूजिता समान हा भाव तो निर्माण होणं गरजेचं आहे. हे कधी होणार सगळं काय, हे वचनं तुम्हाला कधी आठवतील, हे वचनं कधी स्फुरतील, याचा अर्थ तुमच्या आचरणात कधी येईल. लीळा कशा स्फुरतील तुम्हाला, लीळेचे संदर्भ कसे काय लागतील पटापट पटापट, नाही नाही या लीळेत हे आहे, त्या लीळेत ते आहे, हे कधी होईल तुम्हाला, जेव्हा तुमच्याकडे आवडी असेल. तर आवडी असली की नामाचे जे 9 ठाय आहेत ना पुढचे, हे 9 ठाय हे नाम वेद या पहिल्या ठायावर अवलंबून आहे. तुमच्याकडे आवडी नाहीये, तुम्हाला बोध ज्ञान होणार नाही. बोध होईल, कारण परमेश्वर सगळ्यांना ज्ञान पाळी देणार, सगळ्यांना बोध देणारच आहे, परंतु ज्ञान होईल की नाही सांगता येत नाही. अनेक लोकांनी उपदेश घेतलेले आहेत, काही लोकांनी दीक्षा घेतलेल्या आहेत, परंतु ज्ञान नावाचा प्रकार नाही आहे. ज्ञान असेल जीव देवता प्रपंचाचं आणि परमेश्वराचं, असे 4 ज्ञान आहेत. एकूण पैकी परमेश्वराचं ज्ञान जे आहे ते आपण कधी वाचतच नाही. लीळा तर खूप कमी लोक वाचतात. बाकीच्यांना बाकीच्याच लीळा, शूद्रसेनाची लीळा, दाईची लीळा, अमकी लीळा, तमकी लीळा, त्यांनी नामाच्या 10 ठायाची लीळा कधी वाचलीच नाहीये. म्हणजे हे काय आहे, आवडी नसल्यामुळे लीळाचरित्र आम्ही कधी उघडत नाही. आता पुढे सांगितलेलं आहे की नामे वेद याचं पूर्ण प्रमाण दिलेली आहेत नामाचे 10 ठाय या विषयामध्ये. नामे बोध, जर का तुम्हाला बोध हवा असेल, ज्ञान हवा असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. तुम्ही याला त्याला सांगायची गरज नाहीये की आमच्या डोक्यावरून जाता, आम्हाला समजत नाही, आम्हाला पाठ होत नाही, हे लोकांना सांगायचा विषय नाहीये. तुम्हाला देवानी नामाच्या 10 ठायामध्ये याचं उत्तर देऊन ठेवलेलं आहे. सगळे उत्तर दिलेले आहेत आपल्या देवाने की नामे बोध, तुम्हाला ज्ञान होत नाही का,
रोज सकाळी 3 ते 6 देवाकडे स्मरण तर कराच, परंतु देव आठवण्याचे विधी करा, लीळा चेष्टा सगळं आठवा. एक गाठी अशी करा की देवाला सांगा की मला आपलं जे ब्रह्मविद्या ज्ञान आहे त्याचा उमड झाला पाहिजे आणि त्याचं आचरण झालं पाहिजे. या 2 मागण्या देवाकडे करायच्या आणि एक गाठी किंवा एक विशिष्ट वेळ तुम्ही देवाला ती विनंती देवाला करायची आहे. नामे बोध, तर ते नाम तुम्हाला ज्ञान होण्याला साह्यभूत होणार आहे. देवाला आठवायचं, विनंती करायची, देवाच्या मागे लागा, विनंती करा देवाला. नामे अनुसरण, जर का तुम्हाला बोध झाल्यानंतर म्हणजे एक वेद झाल्यानंतर काय होतं, आवडी निर्माण झाली, तुम्हाला एखादा पदार्थ आवडला की तरच तुम्ही त्याची रेसिपी विचारता. बरोबर आहे. एखादा पदार्थ आवडलाच नाही, तो एकदम कसा तरी झालेला आहे, तुम्ही विचारता का याची रेसिपी काय आहे, सासरच्या लोकांना खाऊ घालायला विचारता तुम्ही? असं नाही. जो पदार्थ चांगला झाला ना त्याचीच रेसिपी विचारता. तसं ज्याच्याबद्दल आवडी निर्माण झाली त्याबद्दलच तुम्ही ज्ञान घेता. बरोबर आहे. आता ज्याचं ज्ञान घेतलेलं आहे, जे ज्ञान घेतलं ते आज तुम्ही फॉलो पण करता, त्याचं आचरण सुद्धा करता ना तुम्ही. म्हणजेच नामे अनुसरण, अनुसरण म्हणजे अनुकरण, ज्ञानयुक्त अनुकरण. बरं का. आता अनुकरणाचा अर्थ काय आहे माहिती आहे का? समोरच्याचं बघितलं तसं अनुकरण करायचं, त्यांनी जसं केलं तसं करायचं. म्हणजे आमच्याकडे एक जण होता, त्याची म्हणजे एक ग्रस्त होता, त्याची दुसऱ्या ग्रस्तावर खूप श्रद्धा होती. ते बिचारे ग्रस्त ते ज्ञानी होते, ते त्याला काहीतरी निरूपण करायचे म्हणून त्याची श्रद्धा होती त्याच्यावर. अनुकर कसं असतं ते बघा. प्रसाद वंदन सुरू होतं आणि ज्याच्यावर जे ज्ञानी सद्भक्त होते ते प्रसाद वंदन करताना खाली वाकायचे आणि असं करायचं. ते ह्याला काय वाटलं, ते रडतायत म्हणून हा पण काय करायचा की त्याला असं वाटलं की हा प्रसाद वंदन करताना असा विधी करायचा असतो, म्हणून हा सुद्धा खाली वाकायचा प्रसाद वंदन करताना. हा पण त्याच्या बाजूलाच बसलेला होता. आता त्या जे ज्ञानी सद्भक्त होते त्यांना झाली होती सर्दी. ही खरी घटना आहे बरं का. हे आहे अनुकरण. असं अनुकरण काही कामाचं नाही. त्यांना रडू येत आहे लीळा आठवताना, तुम्हाला सुद्धा जेव्हा रडू येईल, तुम्हाला असं रडू येईल का? नाटकी रडू येतं का? डोळ्यातनं पाणी असं आणता येत नाही. रडू आणि ते डोळ्यातनं पाणी येऊन वगैरे जे तुम्हाला ते कसं पाहिजे, अंतरात्मच असलं तर येणार आहे. तर ते कसं आहे, ज्ञानयुक्त आणि आवडीयुक्त अनुकरण असलं पाहिजे. शेवटी अनुकरण म्हणजे कुणाचं तरी आपण विधी बघणारच आहोत ना, बघूनच आपल्याला तो विधी साधणार आहे. काही गोष्टी तुम्हाला बघाव्याच लागणार. भिक्षा कशी मागायची, झोळी कशी पकडायची, पात्र कसं ठेवायचं, त्याच्यात भिक्षा कशी घ्यायची, ते भोजन कसं करायचं, स्मरणाची बैठक कशी करायची, देवपूजा वंदन कसं करायचं, स्थानवंदन कसं करायचं, लीळा कशी वाचायची, हे काही गोष्टी तर तुम्हाला बघाव्याच लागतील. ते अनुकरणच तुम्हाला करायचं, पण ते अनुकरण अज्ञानयुक्त असता कामा नये. म्हणून सांगितलं की नामे अनुसरण, म्हणजे तुम्हाला जर का असं आवडी आणि ज्ञानयुक्त अनुकरण करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला नामाचा आधार घ्यावा लागेल. की नाम नसेल तर तुमचं अनुसरण जे आहे ते फिक्का आहे, एक बाजू तुमची कमकुवत आहे, त्याचा असा त्याचा अर्थ आहे. म्हणून अनुसरण जर का साधायचं असेल, कुणीतरी मला म्हणाले की बाबा मला अनुसरण घ्यायचं पण आमचे जे मिस्टर आहेत ते मला अडथळा करतात, अनुसरू देत नाही. अनेक वर्ष त्यांनी मला सांगितलं. आता त्या ज्या बाई होत्या त्या सुद्धा म्हणजे वयस्कर होत्या, चांगल्या 50-55च्या पुढच्या होत्या आणि जाणीव पण चांगली होती त्यांना. मी त्यांना म्हटलं बाबा तुमचं जे अनुसरण आहे ते तुमच्या मिस्टरांमुळे होत नाहीये ना. ते बोलले हो. म्हटलं तुम्ही किती दिवसापासून मला हा सांगतायत असं, तुम्ही तर जाणकार आहात, तुम्ही लीळा वाचता, तुम्हाला 2 शब्द माहिती पण आहेत, तर तुमच्या अनुसरणाला असं कोणी अडथळा होऊ शकतं का? कुणामध्ये ताकद आहे? कुणामध्ये ताकद आहे की जर का आपल्याला अनुसरण घ्यायचं नसेल आणि कुणी आपल्याला बळजबरी अनुसरण द्यावं, कुणात ताकद आहे का? होऊ शकतं असं? तसंच तुम्हाला जर का अनुसरण घ्यायचं असेल आणि तुम्हाला कोणी मध्ये येईल, आडवं येईल, असं कुणामध्ये ताकद नाहीये. तुमचं फक्त अनुसरण लिखित असावं लागतं. मग या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की तुम्हाला तुमचे मिस्टर आडवे नाही आहेत, तुम्ही स्वतःच तुम्हाला आडवे आहेत. तेव्हा कसे काय? म्हटलं तुम्ही मागे कधीतरी कोणाच्या तरी अनुसरणामध्ये अडथळे झालेले आहात,
कुणाला तरी तुम्ही अनुसरण घेऊ दिलेलं नाहीये. आणि म्हणून आज तुमच्या सुद्धा अनुसरणामध्ये या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे. रोज देवाकडे विनंती करा, स्मरण करा, देवाला सांगा की माझं अनुसरण होऊ द्या. विनंती करा ना देवाला. तो अडथळा परमेश्वर तेव्हाच नासतील. कधी? नामे अनुसरण, म्हणजे तुम्हाला अनुसरण घ्यायचं आहे का, मग देवाला विनंती करा. इथे रडत बसू नका. कुणाकडे रडण्याची गरज नाही. देवाकडे रडा, देवाला सांगा, देवाच्या मागे लागा, देवाकडे हट्ट धरा की मला अनुसरण पाहिजे म्हणजे पाहिजेच, मला घ्यायचंच आहे, मला कसाही तुम्ही योग घडवून द्यात. मागे लागा देवाच्या. तुम्हाला अनुसरणाचा योग बरोबर घडून येणार म्हणजे येणार. आमच्या महादाईसांनी अपोलोविषयी विनंती केली. स्वामी म्हणतात हा काही आता समजा इथे आहे आमच्यासोबत, पण शेवटच्या काळामध्ये हा देवतेला शरण जाणार, विकल्प दिसतोय याच्याकडे. महादाईसा स्वामींना विनंती करतात, देवा नाही नाही, याचं अनुसरण झालं पाहिजे, हा इकडे आला पाहिजे, तिकडे जाता कामा नये. स्वामींनी थोडासा विचार केला म्हणजे बघितलं कणव वगैरे किती आहे त्याची, काय कसा आणता येईल. स्वामी म्हणतात ठीक आहे, शेवटच्या काळामध्ये हा परत येईल. आणि विकल्पाला गेलेला व्यक्ती परत महादाईसांची भेटी झाली. महादाईसा त्यांना भटोबासांकडे घेऊन आल्या, अनुसरण झालं त्यांचं. अनुसरण तुमच्याकडे लिखित असेल तर कोणीही टाळू शकत नाही. फक्त विनंती सुद्धा तुमची असणं गरजेचं आहे. म्हणून नामे अनुसरण, त्या बाईंनी नामस्मरण केलं. भविष्य काळ असा आला की त्यांच्या मिस्टरांचं सुद्धा अनुसरण घडलं. जो व्यक्ती त्यांच्या अनुसरणात अडथळा आणत होता त्यांचं सुद्धा अनुसरण घडलं आणि त्या बाईंचं सुद्धा अनुसरण घडलं. म्हणजे हा योगायोग जो आहे हा कशामुळे झाला, कसा, नामस्मरणामुळे साधल्या गेला. नामे स्मरण म्हणजे देवाला तुम्हाला आठवायचं असेल तर नामाशिवाय तुम्हाला दुसरा उपायच नाहीये काही. देव आठवायचा असेल तर नाम सकळ ही निरोध परिहारी. जर का आम्हाला हे सगळं करत असताना काही अडचणी निर्माण येतात, धर्म आचरत असताना, धर्म आचरण म्हणजे काय, सगळं काही सोपं नाहीये. नेमकं तुम्ही सत्संगाला निघताना तेव्हाच पाऊस येतो, काल आणि उद्या ऊन आणि आजच पाऊस, असं काय होतं. नेमकं अडचणी काय येतात आपल्याला, नेमकं स्मरण घेतलं की झोप येते, टीव्ही लावलं की डोळे उघडतात परत, असं काय होतं. धर्मवार्ता करताना झोप येते आणि अन्य वार्ता सुरू झाली की लगेच झोप उघडते, असं का होतं. कारण की आपण अनेक अडथळे अडचणी जोडून ठेवलेले आहेत. तर हे कसे नासायचे आपल्याला. नामे सकळ ही निरोध परिहारी म्हणजे नामस्मरण जर का तुम्ही केलं तर सगळ्या पद्धतीचे ज्या काय अडी अडचणी तुमच्या असतील धर्म कार्य करतानाच्या त्या सगळ्या नासून जातात. फक्त तुम्ही नामस्मरण करत राहिले पाहिजे, देवाच्या संपर्कात तुम्ही राहिले पाहिजे. नाम वाजत वारा धरी, परंतु बाकीचे संकट तर जातील, परंतु आता ऊन वारा झड पाणी जे काय आहे पंचभूत महानिमित्ताने, आता पाऊस सुरू आहे, एकदम कडक ऊन आहे, कुठे हिवाळाच आहे. मग अशा वेळेस ह्याच्यापासून आम्हाला कोण सहाय्य करणार. हे तर चालूच आहे ना. असं थोडीच होणार आहे की तुम्ही चाललात आणि तुमच्या डोक्यावर नेमका पाऊस नाही लागत आहे. असं होतं कधी. छत्री घेतल्यावर पण नाही. छत्री घेतल्यावर होतं ना. तेच म्हणतोय मी. म्हणजे छत्री एक साह्य आहे की नाही आपल्यासाठी. पाऊस आला आणि तुम्ही म्हटलं अरे बरं झालं छत्री आणली, किती बरं वाटतं तुम्हाला. छत्रीचा एवढा आधार आहे आपल्याला. पण ज्या परमेश्वराचं छत्र पूर्ण अखंड ब्रह्मांडांवर आहे त्याचा आधार आपल्याला आहे. छत्रीचं काय घेऊन बसतो, परमेश्वराचा आधार आहे आपल्याला. तर ज्यावेळेस कुठलंही संकट आलं, म्हणजे उल्हासनगरला जेव्हा आम्ही एकदा नामाचे 10 टाय पहिल्यांदा लावलेले नवरात्रीच्या ह्याच्यामध्ये, पाऊस वगैरे असतो त्या टायमाला, आणि नेमकं आमचं हेच चालू होतं, नाम वाजत वारा धरी चालू होतं. आणि नेमका त्यावेळेस काय झालं की मोठं वादळ आलं एकाएकी आणि विजा चमकल्या, गडगडाट झाला, मोठा पाऊस आला, लाईट बंद झाली आणि सगळे लोक इकडे तिकडे बघायला लागले. अहो म्हटलं काय घाबरता, आत्ताच तर चालू आहे आपलं नाम वाजत वारा धरी, हे चालू असताना सुद्धा लोक घाबरले. म्हणजे आपला म्हणजे मी तर म्हटलं देवानी त्याच टायमाला नेमकं ते टाकलं का, कारण की बघितलं हे किती यांची बुद्धी आहे, यांची श्रद्धा किती बसलेली आहे. नाम वाजत वारा धरी, परमेश्वर पण परीक्षा बघतात बरं का. तुम्ही म्हणता की काय बाबा देव साह्यच करत नाही, सत्संगाला निघाल तेव्हाच पाऊस येतो, देव बघतात की निघतात की नाही, आणि उगाच गंगे बुडता साधा तारिले उगाच ते भजन म्हणायचं.
आणि आपण जर पाऊस आला तरी त्याच्यात निघायचं नाही. नाम वाजत वारा धरी हे काय वाचलं आपण, याचा काय अनुभव घेतोय? अनुभव घेतला पाहिजे. कधीतरी देव आपल्याला तारतील म्हणून बुडायची तरी तयारी पाहिजे. आपली बुडायची तयारी नसते बरं का कधीच. आपण तर घरात बसूनच बोलतो की देवा अमक्याला तारलं तसं तार, तमक्याला तारलं तसं तार. इथूनच आम्हाला काही नदीत बुडायचं नाही, सांडवा प्रसंगी काय आम्हाला तिथे जाऊन दगड ठेवायचा नाही, काय नाही, सुरक्षित आहे आम्ही. आम्हाला अजिबात पाऊस लागला नाही पाहिजे, थंडीच्या सीझनमध्ये आम्हाला थंडी लागली नाही पाहिजे, उन्हाळ्यात आम्हाला ऊन लागलं नाही पाहिजे. हे सगळे त्या पारायणामध्ये इन्क्लूड केलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला काय केलं जात आहे? साधेला का नाही स्वामींनी असं केलं? गंगेत बुडूच दिलं नाही पाहिजे ना. आधीच त्यांना सुरक्षित रस्त्याने आणलं पाहिजे होतं. स्वामींकडेच येणारी साधा का बुडायला लागली? कारण की त्याशिवाय तुम्हाला नामाचा जो काही आधार वाटणार आहे, अनुभवायला येणार आहे, तो येणारच नाही ना. आता तर उलट असं बरं वाटतं की संकट आलं की बस चांगलं आहे. उलट संकट म्हणजे संकट आल्यानंतर आता देवाचं निश्चिती करायची, जे होईल ते होईल, परंतु मग विधी हा करणारच नाही. आणि त्यातनं मग बरोबर वाट काढून जेव्हा तुम्ही पोहोचता मग तुम्हाला वाटतं की हा देवाचं साह्य झालं. अशा अनेक गोष्टी मी स्वतः अनुभवतो की ती गोष्ट झाल्यानंतर असं वाटतं की हा इथे आपण अडकत होतो, तिथे अडकत होतो, हे जमणार नव्हतं, ते जमणार नव्हतं, हे शक्यच नव्हतं, परंतु देवानीच पूर्ण केलं. जसं मी आता प्रवचनाला मी बसतो, मी काही ठरवून येत नाही. मी आज प्रवचन करायचं मी काही बघितलं नाही, फक्त का सूत्रपाठ काढून ते फक्त वाचून काढले, फक्त सूत्रपाठातले नामाचे दाट आहे. आत्ता जे मी काय 1 तास बोलतोय ना ते केवळ आणि केवळ कुठून येतं हे मला माहिती नाहीये. ते प्रवचन संपल्यानंतर मी हे बघतो की बाबा मी काय बोलतोय, हे मी काय बोललो, इतकं बोललो, बरोबर त्या लीळा आठवतात, ते बरोबर ते वचनं आठवतात, ते कसं काय आठवतं, हे कोणतरी स्फुरवून देत आहे. उगाच हे होतच नाहीये. आणि खरं मी सांगतो, मी कुठल्याही प्रकारचं काही ठरवून येत नाही की पहिलं वाक्य हे बोलायचं आहे, शेवटचं वाक्य ते बोलायचं आहे, ह्या लीळा घ्यायच्या आणि त्या लीळा घ्यायच्या, काही नसतं. सत्संगाला बसल्यानंतर मी विचारतो हा किती लीळा झाल्या, कुठलं वचन चालू आहे, कधी कधी हेही माहीत नसतं मला. मग ते सांगतात 58 क्रमांकाचं वचन चालू आहे, मग तिथून सुरुवात होते. काही ठरवलेलं नसतं, पण येतं कुठून? तर हे काय आहे, हा माझा अनुभव आहे, माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगितला की हे परमेश्वर स्फुरवून देतात. नाम सगळ्या प्रकारच्या ज्या क्रिया आहेत हा आपल्याकडनं घडवून घेतात. आणि म्हणून कुठलंही संकट असो, नाम वाजत वारा धरवी, म्हणजे तुम्हाला या वातावरणाच्या निमित्ताने जो काही त्रास होणार आहे, होऊ शकतो, तो नामस्मरणामुळे होणारच नाही. आणि जरी झाला, तुम्ही असं पकडू नका की होणारच नाही, जरी झाला तरी तुम्ही तुमचं नामस्मरण करत राहा. आमच्या आचार्यांचं पोट दुखतं आहे, स्वामींनी थांबवलं का ते लगेच? स्वामी म्हणतात नाही, आधी सेवा चालू करा, सेवा करत राहाल तसं तसं पोटदुखी थांबेल. आपलं कसं आहे, आपली पोटदुखी म्हणजे डोकं दुखलं नाही पाहिजे, ताप नाही आला पाहिजे आधीच. असं कधी होतं का? हे त्या गोष्टी येणारच आहे. त्या त्रास तर आपल्याला होणार आहे, प्रकृती निमित्ताने, वातावरणाच्या निमित्ताने सगळं होणारच आहे. त्या तापामध्ये सुद्धा जर का तुम्हाला देव आठवता आला तर, ताप आला तर कुठल्याच गोष्टी आवडत नाहीत, नाही आवडत ना, परंतु त्यामध्ये सुद्धा तुम्हाला देव आठवणं हे आवडलं पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी नावडल्या तरी चालतील. आमच्या शांताबाईंना निरोप पाठवला, तुला जे आवडेल ते खायला सांगितलं देवानी, तुझं जे रुचेल ते घे, स्वामींनी सांगितलं. एकाही सगळे निरोप पाठवला. एकाही साला ती शांताबाईचा म्हणते, माझं श्री चक्रधरा वांचुनी काही एक न रुचे. आता मला देवाचे काही आवडतच नाही. आपल्याला देव सोडून सगळ्या गोष्टी आवडतात आणि शांताबाईंना देवाशिवाय काही आवडत नव्हतं. किती फरक आहे. तेव्हा त्यांचं नाव शांताबाईचं आहे. शांत झालेले आहेत, आपण अशांत आहोत. वास्तविक त्यांचं नाव वेगळं आहे, कारण स्वामींनी त्यांचं नामकरण केलेलं आहे. जसं त्यांचं अंतःकरण आहे, त्यांचं मन आहे, आचरण आहे, शांतता सात्विकता पूर्वक, तसंच नाव स्वामींनी त्यांना दिलेलं आहे. तर ही आवडी आपल्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की नाम वाजत वारा धरी, नाम पडते आकाश धरी. म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे काय अजून असेल, आकाशा एवढं या जगामध्ये आपल्याला दिसतं ते बरं का, एवढं मोठं काहीच नाहीये. सगळ्यांना व्यापून परमेश्वर आहे, परमेश्वरापेक्षा मोठं जगात काहीच नाहीये. परंतु आपल्याला आता इथे उदाहरण द्यायचं आहे, तर आपल्याला आकाश दिसतं,
तर आपल्या दृष्टीने आकाश एवढं मोठं काहीच नाहीये. तुम्ही कुठेही जा, आमच्या ठिकाणी आकाश पडणार नाही असं होणार नाही. सगळीकडे पडलं जर का एकदाच आकाश, तर सगळीकडेच पडेल. ढगफुटीची गोष्ट नाही चालू. आकाश सरळ पडलं, सगळीकडेच पडणार आहे ते. म्हणजे तुम्ही कुठेही जा, म्हणजे आकाशा एवढं मोठं संकट जरी पडलं तरी स्वामी म्हणतात नाम पडते आकाश जरी. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वास्तविक आकाश नाही, पण आकाशा एवढं मोठं, आकाश एवढं व्यापक, एवढं मोठं जरी संकट तुमच्या जीवनामध्ये आलं तरी फक्त तुमच्याकडे नाम असलं पाहिजे. बाकी तुम्हाला काही घाबरायची गरज नाही. ठाम असलं पाहिजे की माझ्याकडे ईश्वर चिंतन आहे, मलाही कुठल्याही प्रकारे काही घाबरण्याची आवश्यकता नाही. हे तुम्ही स्वतः ठाम असलं पाहिजे. म्हणजे एक एक जर का तुम्हाला घटना सांगितल्या, स्मृतीस्थळातली घटना आहे, आमच्या साधाईसांना स्वामींनी सांगितलेलं आहे, लीळा येणारच आहेत पुढच्या. स्वामींनी त्यांना सांगितलंय, म्हणजे तुम्हावरी येथून वाजत वारा धरी जेल, पडते आकाश धरी जेल, सगळं साह्याची गोष्ट सांगितलेली आहेत. जेव्हा केव्हा स्मृतीस्थळामध्ये आचार्य आणि गुरुकुळ आहे मोठं, त्याच्यामध्ये वृद्ध लोक आहेत, स्त्रिया आहेत, पुरुष मंडळी आहेत, पूर्व मार्ग गुरुकुळ आहे. आणि अशा वेळेस मुसलमानांच्या यवनांच्या धाडी आलेल्या आहेत, तलवार घेऊन ते मागे लागलेले आहेत. जो हिंदू दिसेल, मराठी दिसेल त्याला कापून टाकायचं, नुसती तलवार त्यांची रक्ताने माखलेली आहे. असा तो प्रसंग आहे. तुम्ही विचार करा, आज आपण पावसाच्या धारीला घाबरतो की पाऊस सुरू झाला जायचं नाही, तिकडे तलवारीची धार होती, पटापट माणसं कापल्या जायची. अशा याच्यामध्ये सुद्धा आमचा धर्म टिकला फक्त नामामुळे, परमेश्वराच्या साह्यामुळे, ईश्वराच्या त्या आचरण ते करत होते, ईश्वराने सांगितलेलं त्याच्यामुळे. अशा वेळेस चाललेले आहेत आणि परळी वैजनाथ त्या ठिकाणाहून चाललेले आहेत. आणि अशा वेळेस आचार्यांच्या लक्षात आलं की ह्या स्त्रिया आहेत किंवा वृद्ध लोक जे आहेत, यांना घेऊन आपण पटापट चालू शकत नाही. यांच्या भरोसे जर का चाललो तर काय होईल, यवन लोक आपल्याला गाठतील आणि अनर्थ होईल काहीतरी. म्हणून त्यांनी काय केलं, त्या लोकांना तिथे मंदिरामध्ये थांबवलं. आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी कोण, साधा एक म्हातारी बाई. बघा, आज जर का एखाद्या स्त्रीला सत्संगाला यायचं, हे तर खूप लांब आहे, पण जवळच्या जवळ जरी असेल मग का नाही आलं सत्संगाला, कोणी सोबत नव्हतं. आपण बँकेत पैसे टाकायला जातो, सोबत नाही तो कोणी, एकटे जातो, गपचूप येतो, गपचूप जातो, कोणाला कळत नाही किती पैसे टाकले किती काढले. मग सत्संगाला येण्यासाठी कुणा कसली सोबत असावी लागते, एकटं यायचं एकटं जायचं. तुम्ही साधा ज्या पंथात होत्या त्या पंथातले तुम्ही लोक आहात. ज्या महादाईसांनी भटोबासांना पाठीवर उचलून आणलं त्या पंथातले तुम्ही आहात. ज्या महादाईसांनी संपूर्ण गुरुकुळावर दृष्टी ठेवून त्यांच्याकडनं कुठल्याही चुका घडू न दिल्या अशा त्या पंथातले तुम्ही आहात. तुम्ही काय घाबरायची आवश्यकता नाहीये. आणि अशा या औसा हातामध्ये गाठी घेऊन बसलेले आहेत उंबरठ्यामध्ये, बाकीचे सगळे आतमध्ये आहेत मंदिरात. आणि ते यवन लोक आले घोड्यावर तलवारी घेऊन, रक्ताने माखलेले आहेत. आणि ते विचारतात, हे म्हातारी आतमध्ये कोण आहे. आतमध्ये सगळे बसलेले आहेत. आणि औसा म्हणते की आतमध्ये कोणी नाहीये, मी इथे बसलेली आहे, चक्रधराची येल्लो दासी इथे बसलेली आहे, आतमध्ये कोणी नाहीये. कुठल्या आधारावर एवढं मोठं ते खोटं बोलू शकली ती. आणि कुणासमोर, जे माणसं कापतायत, तलवारी ज्यांच्या हातात आहेत, थोडं जरी त्यांना हे कळलं तर कितीतरी मोठा अनर्थ घडला असता. एवढा विश्वास येतो कुठून या लोकांमध्ये, आपल्याकडे काय येत नाही. एवढा महाग झाला विश्वास इतर वस्तूंसोबत. आणि त्या काळात एवढा स्वस्त होता की लगेच त्यांना यायचा, कारण की त्यांच्याकडे ही आवडी आहे. आपल्याला जर का सांगितलं की बाबा तुम्हाला साह्य होईल तुम्ही जा, तरी आपल्याला विश्वास नसतो. जर का तुम्ही पांचाळेश्वरची लीळा बघितली, आमचे स्वामी बसलेले आहेत आणि त्या पलीकडचा आपेगावचा एक जो व्यक्ती आहे त्याच्या मागे लोक लागलेले त्याला मारून टाकण्यासाठी, त्याच्यावर काहीतरी आरोप घेतलेला आहे. तो आपला धावतो इकडे तिकडे. आणि त्यांनी बघितलं की नदीच्या पलीकडे स्वामी बसलेले आहेत. त्यांनी लगेच नदीत उडी टाकली, पोहत पोहत स्वामींकडे आला आणि स्वामींजवळ बसून राहिला. स्वामींनी त्यांना पाहिलं, त्यांनी स्वामींना पाहिलं, त्यांना बरं वाटलं, तो बसून राहिला स्वामींकडे. स्वामींनी विचारलं काय झालं, म्हणजे काही नाही, असं असं आहे.
माझ्या मागे काही लोक लागलेली आहेत. स्वामी ठीक आहे. स्वामी त्यांना विचारतात तुमच्याकडे कुदळी पावडा आहे का. आता त्याच्या मागे जीव घेण्यासाठी लोक लागलेली आहेत आणि स्वामी त्यांना म्हणतात तुमच्या घरी कुदळी पावडा आहे का. तर म्हणे आहे, परंतु हे लोक मागे लागली त्याचं काय. स्वामी म्हणतात काही घाबरू नका, ते लोक तुम्हाला काही करणार नाही, जा तुम्ही. आपण गेलो असतो का असं. आपण म्हटलं नाही बाबा ते गाड्या बंद येतात, ते चालू होणारच नाही, एवढा पाऊस आहे, त्याच्यात गाणंच नको, रेकॉर्डिंग येईल ती ऐकू आपण. कुठे ही गोष्ट आहे, कुठे ती गोष्ट आहे. माणसं मारून टाकणार आहेत, तिकडे शस्त्र घेऊन उभे आहेत. स्वामी म्हणतात तुम्ही जा तुमच्या गावात, तुम्हाला कोणी काही करणार नाही. आणि तो पण कसा की त्यांनी लगेच स्वामींना दंडवत केला आणि तो सुद्धा विश्वासाने गेला. कोणी त्याला काही केलं नाही. कुदळ पावडं घेऊन आला. मी तर म्हणतो जर का मी जरी असतो तरी मी सुद्धा देवावर विश्वास ठेवला नसता. कोणीच ठेवणार नाही असं. हा विश्वास ठेवण्यासाठी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी हे करा. आता जर का मी विचारलं तर तुम्ही ठेवाल का, तुम्ही म्हटलं हो ठेवला असता आम्ही, परंतु तुम्हाला माहितीच नाही हे परमेश्वर आहे, काही माहिती नाहीये, तरी पण तुम्ही विश्वास ठेवताय. हा जो भाग आहे ना, नाम पडते आकाश धरी, हा विश्वास जो आहे ना, हा विश्वास तुम्हाला देवाविषयी प्राप्त झाला पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे आवडी आणि विश्वास या दोन गोष्टीवर तुम्ही ह्या धर्मामध्ये येऊन तुम्हाला मोक्ष मिळेल. या दोन गोष्टी तुमच्या नसतील ना, आवडी आणि विश्वास या दोन गोष्टी नसतील तर तुम्हाला जे साध्य करायचं आहे, देवाला जे अपेक्षित आहे तुमच्याकडनं ते होणं मुश्किल आहे. होणार नाही मी असं बोलत नाही, मुश्किल आहे, म्हणजे संघर्ष आहे त्याच्यामध्ये. आवडी आणि विश्वास असेल ना तर पटकन त्या गोष्टी घडतात. आचार्यांकडे दोन्ही गोष्टी होत्या 3.5 वर्षामध्ये अप्रोक्ष. माईन भट्टांकडे होत्या, पटकन सगळं त्याग करून अनुसरण घेऊन. महादाईसांकडे थोडं वेळाने आलं, परंतु आलं. बाईसांना सगळ्या गोष्टीला 3 दिवस लागले. अर्थात त्या भक्त आहेत, त्यांचा विषयच नाही हा, परंतु त्यातल्या त्यात त्यांनी उदाहरणादाखल घेतलं ते. तर अशा प्रकारे नाम पडते आकाश धरी, नाम येते विघ्न सारी. आता हे आलेल्या विघ्नांच्या संदर्भात आहे, परंतु एखादं विघ्न येणार आहे पुढे, त्याचं काय. तुम्ही म्हटले की आम्ही हे करू, हा विधी करू, हे आचरण करू, पण आम्हाला आमकं हे ऍसिडिटी आहे, आम्हाला आमकं आहे. जर का तुम्ही त्या हिशोबाने चाललात की मला तिखट खायचं नाहीये, मग मी भिक्षा कशी मागणार. जर का तुम्ही आधीच अडचण निर्माण केली, तुम्ही ह्या पद्धतीने बघा की येते विघ्न, येणारं विघ्न येते, तुम्ही त्याचा आत्ता विचार करू नका. येणारं विघ्न जे आहे त्याच्याबद्दल फक्त देवाला सांगा की असं असं आहे, आपण सांभाळून घ्या. स्वामी जेव्हा भटोबासांना म्हणतात तुम्हा करणी एक असे, ते म्हणतात जी द्रव्य साध्य आणि ते द्रव्य तर माझ्याकडे नाही, हे तर गोसावी जाणत असते की देवाला माहिती आहे की माझ्याकडे द्रव्य नाहीये, बाकीचं आपण बघून घ्या. मग स्वामी बरोबर त्यांच्याकडनं ती क्रिया करवून घेतात. तुमच्याकडे ती गोष्ट असो नसो वगैरे, तुम्ही फक्त काय झालं पाहिजे, देवाला फक्त सांगितलं पाहिजे आणि माघार घ्यायची नाही, निश्चिती एक ठेवायची. तुम्हाला एखादा विधी सांगितलं तर म्हणता आमच्याकडनं होणारच नाही, मग जमेल का आम्हाला एवढ्या लांब यायला, जमेल का आम्हाला हे करायला, जमेल का आम्हाला ते करायला. आम्ही कधी हा विधी केला नाही, तो विधी केला नाही, आम्ही कधी आटन केलं नाही, कधी विजन केलं नाही, कधी भिक्षा केली नाही, आम्हाला हे जमेल का. तुम्ही आत्तापासून जर का प्रत्येक गोष्टीला नकार चालू राहिला तर तुम्हाला काहीही येणार नाही आयुष्यामध्ये, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही यशस्वी ठरणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या विघ्नाविषयी स्वामींनी आत्ताच आश्वासन देऊन ठेवलेलं आहे की तुमच्या मुखामध्ये जर का नाम असेल तर नाम येते विघ्न सारी, म्हणजे विघ्न सुद्धा तुमचं जे काय आहे त्याच्यात तुम्हाला सही सलामत तुम्हाला ते त्या विघ्नातनं जाण्याचं बळ तुम्हाला देईल. मी असं नाही म्हणत की स्वामी विघ्नच येऊ देणार नाहीत, मी असं म्हणतोय की तुम्हाला विघ्नामध्ये सुद्धा सक्षमपणे त्याला तोंड देण्याची जी ताकद आहे, जी सबळता आहे, जी बुद्धी आहे, जे कौशल्य आहे, ते तुम्हाला देणार आहे. आचार्यांना स्वामींनी सांगितलं इथे सांडवा बांधायचा आहे, स्वामींनी आधी भक्तजनांना सांगितलेलं इतर, त्यांनी काय तिथे सांडवा बांधण्याविषयी अक्षमता दर्शवली. ते म्हणाले की नाही नाही याच्यात बुडलो, वाहून गेलो, मेलो गेलो, तर त्यांनी नाही म्हटलं. आपल्यासारखे ना ते नकार, नको. स्वामी म्हणतात मग इथून जा. मग ते म्हणतात ठीक, हे जमेल आम्हाला, निघून गेले. ते आचार्य जेव्हा आले तेव्हा आचार्यांनी स्वामींना विचारलं काय स्वामी उदास आहेत, हे लक्षात आलं त्यांच्या. त्यांनी विचारलं बाकीचे भक्तजन कुठे गेले. स्वामींनी सांगितलं ऐसेनी ऐसे सांगितले, त्यांनी असं असं केलं, ते आता तिकडे गेले, आम्हाला सांडवा बांधायचा आहे.
भटोबास म्हणाले, मी बांधू का? करते करवी ते कोणी अनिक असे, असं भटोबास इतरांना सांगतात. आणि भटोबासांनी काय केलं, त्या ठिकाणी सांडोबा बांधायला घेतला. दगड बाकीच्यांनी आणायचे आणि भटोबासांनी आतमध्ये जाऊन तो दगड बसवायचा. स्वामींनी त्या ठिकाणी पाणी कमी केलं का? ते पाणी कमी केलं पाहिजे स्वामींनी. कृष्ण महाराजांच्या करंगळीला पाणी लागलं अंगठ्याला आणि लगेच नदी दुबंगली की नाही, अशी रस्ता मिळाला वसुदेवाला. मग आचार्यांच्या बाबतीत का नाही झालं तसं? पाणी कमी केलं पाहिजे होतं स्वामींनी. स्वामींनी पाणी नाही कमी केलं, स्वामींनी त्यांच्याकडे जी सबळता ना ती वाढवली. पाणी कमी करण्याची गरज नाही, तुमच्यात सबळता वाढवण्याची गरज आहे. पाऊस कमी नाही होणार, तुमची सबळता वाढवा. ऊन कमी नाही होणार, तुमची सबळता वाढवा. कुठलंही संकट कमी नाही होणार, तुमची सहनशक्तीने तुमची सबळता वाढवा. तुम्ही बाकीच्या गोष्टी कमी होतील वगैरे मग आपण हे करू, ह्याचं आता वाढ बघायची वेळ नाहीये. तुमची क्षमता वाढवा. आणि म्हणून इथे सांगितलेले नाम येते विघ्न सारी, नाम सहाय्या ते करी. नाम तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहाय्य करणार आहे. आता अजून तुम्हाला काय पाहिजे? धर्म आचरण्यासाठी तुम्ही आता जर का अडचण निर्माण दाखवली केली म्हणजे तुम्हाला नामाचे धाट आहे शून्य समजलं, काहीच समजलं नाही त्याचा अर्थ आहे. कधीही धर्म आचरण करताना कुठलंही समस्या तुम्ही समोर ठेवता कामा नाही. समस्या समस्या आहे की समोर असेल पण नाही असं नाही, परंतु माझं सांगण्याचं उद्दिष्ट की त्याचं जे रडगाणं आपण गातो ना रोज, ते रडगाणं बंद झालं पाहिजे. तुम्ही हे बोलू शकता की माझं पाठ होत नाही, हे तुमची समस्या आहे. तुम्हाला पाठ केलेलं आठवत नाही, ही तुमची समस्या आहे. पण त्याचं रडगाणं गाऊ नका की समोरच्या व्यक्ती जर रोज तुमचं रडगाणं ऐकणार नाही, देव सुद्धा नाही ऐकणार. तुम्हाला काय करावं लागेल, त्या रडगाण्याला प्रयत्नांची जोड द्यावी लागेल. जसं तुमचा प्रयत्न वाढेल ना तर तुम्ही बघा की रडगाणं तुमचं कमी कमी होते. तुमचे प्रयत्न 50% झाले ना तर तुमचं 100% रडगाणं सुद्धा 50%वर येईल. तुमचं जेव्हा प्रयत्न 100% असेल तेव्हा तुमचं रडगाणं 0 असेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या प्रयत्नावर आहेत. म्हणून नाम सहाय्य ते करी, नाम सर्वथा तुम्हाला सहाय्य करणार आहे. आणि मुख्य म्हणजे नामाच्या 10 ठायातलं जे शेवटचं पद आहे जे मला अतिशय प्रिय आहे, किंवा मी नामाचा उपयोग फक्त त्या गोष्टीसाठीच करू इच्छितो मी स्वतः वैयक्तिक, की नाम प्राप्ती ते करी. नामाचा उपयोग फक्त ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून करा. तुमचं कुठल्या प्रॉपर्टीचे काही भांडणं आहेत, केस आहे, त्याच्यासाठी कुठेतरी जाऊन स्मरण करायचं. आमच्यासाठी स्मरण तमक्यासाठी स्मरण करण्यापेक्षा नाम प्राप्ती ते करी. शेवटी तुम्ही काय करतायत, नोकरी प्राप्तीसाठी नाम चालू आहे, भांडण प्राप्तीसाठी भांडण मिटण्यासाठी नाम चालू आहे, प्रॉपर्टी प्राप्तीसाठी तुमचं नाम चालू आहे, सगळ्याच्या प्राप्तीसाठी तुमचं नाम चालू आहे. अहो काही लोक तर कार्यक्रमात चपला हरवलं तरी म्हणतात देवा माझी चप्पल सापडू दे बरं का. म्हणजे नाम कशासाठी उपयोगात आणतोय आपण. देवाने सांगितलं की नाम प्राप्ती ते करी. ईश्वराची प्राप्ती घडवून देणारं जर का नाम आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्याकडे जर का 3-4 वस्तू अशा दिल्या की ही वस्तू कशालाही लावा त्याचं लोखंड होतं, ही वस्तू कशाला लावा त्याचं चांदी होते, आणि ही वस्तू कशाला लावा त्याचं सोनं होतं, मग तुम्ही काय ट्राय कराल? तर तुम्ही लोखंड बनवत बसाल सगळीकडे, आमच्याकडे स्लॅब टाकायचं तर लोखंड आम्हाला पाहिजे. तुम्ही सोन्या जे परीस आहे ना तो परीसच तुम्ही हे कराल, उपयोगात आणाल. तसं जर का तुम्हाला सांगितलं की नामाने सगळ्या गोष्टी होत आहेत, पडते आकाश घरी होतं ते होतं, परंतु तुम्ही जर का आता मी तुम्हाला सांगितलं नामे वेद तुम्हाला एकदा आवडी असेल आणि मग त्या आवडीचा उपयोग तुम्ही नाम प्राप्ती ते घरी म्हणून करत असाल तर मधले सगळे जे 8 ठाय आहेत ना तुम्हाला न सांगता होणार आहेत. आमचे आचार्य निघाले भर तापामध्ये, त्यांनी काही स्वामींना सांगितलं नाही मला शिदोरी पाठवा म्हणून मागून, परंतु ते जसे निघाले पाठोपाठ शिदोरी पाठवली स्वामींनी. सहाय्य तुमचं सुरू झालं. नाम प्राप्ती ते करी म्हणजे त्यांनी काय केलेले, आवडीपूर्वक सेवेसाठी गेले आणि ईश्वराला जे प्राप्त करायचं आहे, ईश्वराची जी प्रसन्नता प्राप्त करायची आहे ती प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि मधलं जे साह्य आहे, तापही गेला, भोजनही आलं, मध्ये काय काय घ्यायचं ते सुद्धा स्फुरलं, आणि येताना सुद्धा बरोबर सगळं ओझं घेऊन आले. बाईसा म्हणतात नेहमीपेक्षाचे पदार्थ हे चांगलेच बरं का.
स्वामी तर तापवाल्या माणसाची लक्षणं नाही आहे ती. तापात माणूस काही सुचत नाही. परंतु या ठिकाणी तुम्ही हे बघा की दोन गोष्टी असल्या पाहिजेत की ईश्वर प्राप्तीचा एकदम उद्दिष्ट, पक्का निश्चय आणि ईश्वरासंदर्भातली आवडी जर का असेल तर नामाचे आडथाय तुम्हाला तुमच्या नकळत तुम्हाला होत राहणार, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. नाम येते विघ्न सारी, म्हणजे तुम्हाला येणार कुठलं विघ्न जे आहे तुम्हाला कळणार पण नाही की तुम्हाला हे विघ्न येणार होतं म्हणून. तुम्हाला माहिती पण नाही पडणार आणि ते विघ्न तिकडच्या तिकडे येऊन निघूनही जाईल, तुम्हाला कळणारही नाही. असं हे नामाचे धाट आहे. आणि भटोबासांनी मग विचारलं की ते 5 नावे ती कवणे. उपदेश घेतलेल्या सर्वांनाच ही 5 नामे माहिती आहेत. पुढे स्वामी सांगतात, यापरी परमेश्वराचे कवणी वेळे विसरावे नाही. कुठल्याच क्षणी देवाला तुम्ही विसरायचं नाही. तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वरू होवावा किंगा. शयन, आसन आणि भोजन. शयन म्हणजे झोपताना. कधीही आपण जेव्हा थकून येतो वगैरे भोजन वगैरे करतो आणि जेव्हा आपण पाठ टेकवतो तेव्हा आपल्याला देवाची आठवण येत नाही. आपल्याला अरे अरे देवा 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 हे म्हणणारी लोक खूप क्वचित असतात बरं का. आई ग वगैरे वगैरे असे म्हणणारी लोक अधिक असतात. तर आपल्याला शयन जेव्हा आपण झोपतो त्यावेळेस आपल्याला देवाचं नाव आठवत नाही. आसन जेव्हा आपण बाहेरून येतो तेव्हा आपण म्हणतो एसी लावा, पंखा लावा, पाणी द्या, थंड द्या, हे द्या ते द्या. परंतु आपण देवाची आठवण म्हणून काढत नाही, पाण्याची हवेची आठवण काढतो. आणि भोजन समयी तर आपण कसं असतं की एक तर नावडतीचं भोजन असेल, म्हणजे नावडतं भोजन आहे, कारल्याची भाजी आहे, तर आधीच आपलं एकदम देवाचं नाव आठवतच नाही. काय भाजी बनवली, मी जी नाही खात तेच बनवलं वगैरे वगैरे. आता जर का तुमच्या आवडीचं भोजन असेल तर असं होतं की कधी ते ठेवतो आणि कधी खातो आपण. म्हणजे या दोन्ही काळामध्ये देवाचं नाव आठवण्याचा काही प्रश्नच नाहीये. म्हणून स्वामींनी सांगितले विसरते ठाय आहेत. या वेळेस आपण देवाला निश्चितपणे विसरू शकतो. म्हणून स्वामींनी सांगितलं शयन, आसन, भोजन या तिन्ही काळामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, देवाची आठवण करायची आहे. आणि कवणी ठाई काही आश्चर्य देखी जे ऐकी जे बरी पहावया अव्वाटी जे ना. म्हणजे कुठल्या ठिकाणी काय आश्चर्य तुम्हाला जर का कळलं की या ठिकाणी असं चमत्कार आहे, त्या ठिकाणी तसा चमत्कार आहे, तर तुम्ही पहावया अव्वाटी जे ना, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी पाहण्यासाठी लगेच जायचं नाही. विकल्पजनित क्रिया असेल ती काय तुम्हाला करायला लगेच जायचं नाही. अव्वाटी जे ना तरी पहावया अव्वाटी जे ना ऐसाही विघ्न आल्या येथीचे नाम आठवावे. हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे बरं का. कोणी सांगितलं हे? स्वामींनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं? ऐसाही विघ्न आल्या, कुठलंही विघ्न येऊ द्या, येथीचे नाम आठवावे. आमचं नाव आठवायचं, आठवे ते निरंतर. बाकी काही वाचायची, काही पारायण विरायण करायची काही गरज नाही. निश्चयपूर्वक, आवडीपूर्वक आणि निश्चिंत होऊन नामस्मरण करायचं. देवाला सांगायचं तुम्हाला जे करायचं ते करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, योग्य वाटेल ते करा असंच बोलायचं. आपल्याला योग्य वाटेल ते कधी कधी योग्य नसतं, पण देवाला जे योग्य वाटतं ते नेहमीच योग्यच असतं. आणि म्हणून आपण देवाचं फक्त नाम आठवायचं, सगळ्या प्रकारचं साह्य यात नव्हतं. नामाचे धाड आहे आम्ही याच्यासाठीच घेतोय आपण, की आपण आपल्या संकट जाण्यासाठी म्हणा वगैरे जे जे काही विधी करत बसतो. काही लोक प्रदक्षिणा करत बसतात, काही लोक एका पायावर स्मरण करतात, काही लोक काही खाता न पिता उपवास करून स्मरण करतात. वेगवेगळ्या पद्धतीने स्मरण करण्याची पद्धत आहे, असं काही आपल्या पंथामध्ये नाहीये बरं का. एका ठिकाणी बसून निश्चिंत होऊन ध्यान केलं पाहिजे. ध्यान करत असताना कुठेही तुमच्याकडे हिंसा घडता कामा नये. म्हणजे उपवास न करता, उपवास हा प्रकार नाहीये. उपवास हा फक्त पोटाला दिल्या जातो, पोटाला द्यायचा नसतो. उपवास हा वाईट गोष्टींना दिल्या गेला पाहिजे, वाईट सवयींना उपवास दिला गेला पाहिजे. आणि अशा प्रकारे निर्हिंसकपणे स्मरण करता आलं पाहिजे आपल्याला. कुठल्याही वादक गोष्टींसाठी आपण स्मरण करायचं नाही की याच्यात आम्हाला काहीतरी प्राप्त व्हायसाठी, ईश्वर प्राप्तीसाठी आपण नामस्मरण केलं पाहिजे. आणि नामस्मरणच केलं पाहिजे. इतर कुठल्याही गोष्टी तुम्हाला म्हणजे त्यासाठी करायची आवश्यकता नाही. पुढे हा विषय सांगितल्यानंतर आचार्य म्हणतात, हो का जी. आचार्यांनी हा जो विधी निरूपण केलेला आहे तो विनम्रतापूर्वक तो स्वीकारलेला आहे.
आईसा गोसावी पंचकृष्ण निरूपिला. असं पंचकृष्ण स्वामींनी म्हणजे पंच अवतारांसंदर्भातला हा जो विषय आहे तो निरूपित स्वामींनी केलेला आहे. पंच अवतारांची नामे यांना सांगितलेली आहे. तर असं हे नामाचे धाट आहे हा विषय. या संदर्भातली जी लीळा आहे याला प्रकरण वश असं म्हणतात. म्हणजे जो विषय सुरू आहे, जे वचन सुरू आहे त्या संदर्भाची लीळा आपण घेणं आणि त्या लीळेतनं स्वामी सांगतात अर्थ तो प्रकरण वशे. म्हणजे बहुतांशी वेळा वचन जे आहे जे ज्या लीळेमध्ये आलेले ती लीळा जर का वाचली तर त्या लीळेत त्या वचनाचा जो मुख्य अर्थ आहे जो स्वामींना सांगायचा तो अर्थ आपल्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचतो. बाकीचे ते वचनावर आपण अनेक अर्थ लावतो परंतु मुख्य जो अर्थ आहे तो प्रकरण वशे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येतो. आणि म्हणून स्वामींनी ते सांगितलेले त्या संदर्भातली उत्तरार्ध 60व्या क्रमांकाची लीळा आपण घेतली. नामाचे धाट या विषयामध्ये सुरुवातीला आपण बघूया. साकारापासून नाममूर्ती निराकारापासून लीळा चेष्टा. सुरुवात कशी आहे? साकारापासून नाममूर्ती. साकारापासून म्हणजे जे व्यक्त झालेले आहे त्या परमेश्वर अवतारापासून नाममूर्ती म्हणजे व्यक्त झाल्यानंतरच परमेश्वराला नाम आणि मूर्ती या दोन्हीचं धारण करणे आहे. व्यक्त झाल्याशिवाय म्हणजे व्यक्त होणंच म्हणजे मूर्ती आणि मूर्ती म्हणजे नाम. मूर्तीला नाम येतच काही ना काही पंचनाम जे सांगितलेले आहेत. आणि निराकारापासून लीळा चेष्टा. आणि ज्या लीळा चेष्टा होतात ज्या काही लीळा घडतात त्या कोण करतंय? श्रीमूर्ती नाही करत आहे. कोण करतंय? निराकारापासून लीळा चेष्टा म्हणजे भीतरील जे अव्यक्त स्वरूप आहे ना परमेश्वराचं ते स्वरूप सगळ्या त्या लीळा करत आहेत. निराकारापासून लीळा चेष्टा. म्हणून लीळा ज्या आहेत त्या कसल्या आहेत? मूर्तीच्या आहेत का स्वरूपाच्या आहेत? ना स्वरूपाच्या आहेत मुळात जर का बघितलं तर. म्हणून बहुतांशी लोक सांगतात स्मरण करताना की जे मूर्ती ज्ञानामध्ये सांगितलंय श्री नेत्र ऐसे भावी जे ध्याईजे. डोळे असे वर्णन स्वामींचे जे केलेले आहेत ते असे आठवायचे नाही फक्त भावी जे फक्त त्याच्यामध्ये एक भावना व्यक्त तुम्हाला करायची आहे किंवा ते भावायचे म्हणजे फक्त एक आभासयुक्त तुम्हाला आठवायचे आहेत. ध्याईजे आणि त्यांचं ध्यान करायचं आहे. कसलं ध्यान करायचं? डोळ्यांचं ध्यान नाही करायचं. डोळ्यांचं ध्यान म्हणजे परत काय आहे? परत प्रपंचाचं ध्यान आहे. आम्हाला त्या डोळ्यांनी काय लीळा केली त्या लीळेचं ध्यान करायचं. मूर्ती आठवायची म्हणजे मूर्तीच नाही आठवायची. कोणीतरी सांगितलं की ते डोळे जोपर्यंत विशाल नेत्र आठवत नाही तोपर्यंत पुढे जायचंच नाही. लंब करणं आठवत नाही तोपर्यंत पुढे जायचंच नाही. तर स्मरणात तिथेच अडकून राहायचं आणि नामस्मरण करायचंच नाही. स्वामींनी तसं नाही सांगितलेलं आहे. मूर्ती ज्ञानामध्ये पण तुम्हाला जे अवयव सांगितलेले ते तुम्हाला आठवण्यासाठी म्हणून सोयीस्कर पडावे. तुम्हाला जर का म्हटलं एखादी लीळा सांगा मग तुम्ही विचारता कुठली लीळा सांगू? मग आम्ही सांगू की तुम्ही असं करा की श्रीनेत्राची लीळा सांगा. मग तुम्ही म्हणाल हा स्वामींनी आमच्या ठिकाणी भरद्वाजाला स्वामींनी पाहिलेला आहे पक्षाला. स्वामींनी त्या बाईसांना स्त्री नेत्राद्वारे काय केलेलं प्रेमदान दिले. म्हणजे अशा श्रीनेत्राच्या लीळा सांगा. श्रीकराची लीळा सांगा. मग तुम्ही त्या संदर्भातल्या लीळा सांगा. म्हणजे हे कशासाठी सांगितलं? तुम्हाला सोयीस्कर व्हावे लीळा आठवण्यासाठी. म्हणून आम्ही परत त्याच्यातनं काय केलं? लीळा आठवणं सोडून दिलं आणि अवयवच आठवत बसलो. तर तसं नाहीये. निराकारापासून लीळा चेष्टा आम्हाला काय करायचं आहे? त्या लीळा आणि चेष्टा आठवायच्या आहेत. आता याचा एक अजून वेगळा पाठ जो आहे ते पण दिलेलं आहे की साकारापासून लीळा चेष्टा. मागे सांगितलं की साकारापासून, मागे सांगितलं की निराकारापासून लीळा चेष्टा असं मागे सांगितलं. आणि याच्यात सांगतात की साकारापासून लीळा चेष्टा म्हणजे साकार जेव्हा होतील व्यक्त जेव्हा होतील तेव्हाच परमेश्वर काय करतील? त्या श्रीमूर्तीच्या माध्यमातनं परमेश्वर स्वरूप या ठिकाणी लीळा करणार आहेत. परमेश्वराला द्यायचंय म्हणजे नेत्राद्वारे म्हणजे व्यक्त झालेले अवतार तेच आपल्या नेत्राद्वारे किंवा स्पर्श करणं हे व्यक्त झाल्याशिवाय लीळा आणि चेष्टा करणे नाही. म्हणून साकारापासून लीळा चेष्टा आणि निराकारापासून नाममूर्ती. आणि नामाचा आणि मूर्तीचा स्वीकार कुठे अवतार घ्यायचा आहे कुठलं नाम स्वीकार करायचं हे अव्यक्तीहून त्या नामाचा स्वीकार असतो.
आणि म्हणून दोन्ही ह्या ठिकाणी पाठभेद त्यांनी दिलेले आहेत. म्हणून साकारा निराकारा नामची कारण, यातलं दोन्ही गोष्टी देण्याचं कारण काय आहे की साकारापासून सुद्धा नाममूर्ती आहे आणि निराकारापासून सुद्धा नाममूर्ती आहे. म्हणजे दोन्हीकडे आपल्याला बघायचं आहे की साकार आणि निराकार कसेही परमेश्वर असो, एक व्यक्त झालेले असो, त्यांना सुद्धा कुठल्या तरी नावाने हात मारावी लागेल, आठवावं लागेल. किंवा निराकार परमेश्वर असो, त्यांना सुद्धा काय करावं लागेल, कुठल्या तरी नामनेनेच आपल्याला बोलावं लागेल. चैतन्यापर चक्राख्य देवता तो तुमचा परम सिद्धांत किंगा, अव्यक्त परमेश्वराची ओळख सुद्धा काहीतरी नामना त्याला आहे. आनंद नामे सांगितलेलं आहे, म्हणजे ती नामना इथे दिलेली आहे. म्हणजे साकारा निराकारा नामची कारण, नाम हे असं एक साधन आहे की जे तुम्ही साकार परमेश्वराला सुद्धा आठवू शकता आणि निराकार परमेश्वराशी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. पहाड गान भाट धाडिवे नाम उच्चारिती आणि द्यावे द्यावे ऐसे उपजे. जसे त्या राजाकडे पहाड गान भाट धाडिवे हे जे कोणी असतात, म्हणजे पहाटेच्या वेळी काहीतरी स्तुतीपर चांगलं असं वाखाणन करणारे, बोलणारे, सुविचार बोलणारे, स्तुती करणारे असे जे असतात ते काय करतात, भाट म्हणजे स्तुती करणारे, आणि पहाटेच्या वेळ ते नाम उच्चारिती म्हणजे ते एखाद्या राजाचं काय करतात, स्तुती करतात आणि त्या राजाला द्यावे द्यावे ऐसे उपजे. त्याला असं वाटतं आता काय यांना देऊ, किती सुंदर स्तुती केली, किती चांगले शब्द आहेत, चांगली रचना आहे, चांगल्या सुरात म्हटलं, चांगल्या तालामध्ये म्हटलं, आवाजही सुंदर आहे. तो राजा त्याला काहीतरी मौल्यवान वस्तू देतो. तसं जर का तुम्ही सकाळी पहाटेच्या पश्चात प्रहरी सारस्वत काळी जर का तुम्ही स्वामींचं 3 ते 6च्या काळामध्ये तुम्ही जर का परमेश्वराचं नाम उच्चारण केलं तर काय होणार, द्यावे द्यावे ऐसे उपजे. म्हणजे परमेश्वराला तुम्हाला काय देऊ आणि काय नाही असं होईल. परमेश्वराकडे द्यायचं जे आहे, परंतु द्यायचं मूल्यवान आहे, परंतु असं अमूल्य जीव परमेश्वराला मिळत नाही, भेटत नाही. पण जेव्हा भेटतो तेव्हा निश्चितच परमेश्वराला काय होतं की काय देऊ आणि काय नाही. ऐस्या जीवा म्हणजे श्री प्रभू काय देतील आणि काही नाही. तसं परमेश्वर काय करतात, द्यावे द्यावे ऐसे उपजे. त्या परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण होते की आता यांना काहीतरी द्यावं. तैसे परमेश्वर ब्रह्मविद्या निरूपिती सिद्धांत सांगतात. परमेश्वर जेव्हा ब्रह्मविद्या निरूपण करतात त्यावेळी आधी नामची सांगती, आधी काय सांगतात, उपदेश घेता तुम्ही, काय सांगितलं जातं, नाम सांगितलं जातं. ते नाम उच्चारले द्रुपदावसी. आता तुम्ही म्हणाल की बाई या नामाचा फायदा काय, लाभ काय, कारण की आम्हाला कोणी स्कीम सांगितली तर आपण बोलतो तुम्हाला काय लाभ झाला, कोणाला काय लाभ झाला, किती कोणाला लोकांना लाभ झालेला आहे. तसं तुम्हाला जर का सांगितलं की हे नाम असं असं आहे, म्हटले कोणाला लाभ झाला, काय लीळा सांगा, प्रमाण द्या. त्याची प्रमाणं सगळी तयार ठेवलेली 800 वर्षा पहिले सगळी तयारी आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की ब्रह्मविद्या ज्ञानामध्ये ही कमी राहिलेली आहे, ही गोष्ट पाहिजे होती, ती गोष्ट पाहिजे होती. सगळ्या इत्यंभूत गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत. इथे सांगितलं की ते नाम उच्चारले द्रुपदावसी, म्हणजे द्रौपदीने कृष्ण महाराजांचं नाम उच्चारलं कधी, वस्त्रहरण प्रसंगी. परंतु यांना काय अपेक्षित आहे, कधी बरं, जय कौरवी अवकळा केली. म्हणजे वस्त्रहरण प्रसंगी जेव्हा कुणीच मदतीला आलं नाही आणि कुणीच मदतीला येत नाही बरं का, ज्यांना पैशाची अडचण आहे ना, ज्यांच्यावर काहीतरी संकट आलेलं आहे, अशाच व्यक्तीला हे वाक्य कळणार आहे की त्यावेळी त्याच्या मदतीला कोणी येत नाही. जे म्हणतात ना की आम्ही मदत करू, काय घाबरू नको, कारण की तुमच्याकडे तेव्हा काहीतरी उपलब्धता असते पैशाची. पण तुम्ही कधी मागायला जाता त्यांच्याकडे, जेव्हा तुम्ही बुडालेले असता, तेव्हा त्यांनाही कळतं की हा पण आपल्याला घेऊन बुडेल. ते म्हणतात नाही नाही आता आम्ही केली असती मदत, पण कालच LICचे पैसे भरले. असेच कारण सांगतात बघा लोक. आणि कोणी तुम्हाला वेळेवर मदतीला येत नाही. द्रौपदीच्या समोर त्यांचे सगळे नातलग होते, सून होती त्या घरची, ती सासरची मंडळी सगळी होती, कोणी मदतीला आले नाही. तिचे जे पती सगळे होते ते पण कोणी मदतीला आले नाही, कुणीच मदतीला आलं नाही आणि कुणीच मदतीला आपल्याला येतच नसतं कधीच. अशा वेळेस शेवटी आपण ईश्वराचा धावा करतो. द्रौपदींनी सुद्धा तेच केलं आणि परमेश्वराला वंदना केली, धावा केला आणि तै कौरवतेने नामेची संहारिले. आणि त्या नामामुळेच काय झालं, कौरवांचा त्या पूर्ण त्या दृष्ट जी काही त्यांची वृत्ती होती त्याचा नाश परमेश्वराने केलेला आहे. त्यावेळेस परमेश्वराने अनेक वस्त्र त्यावेळेस द्रौपदीला पुरवलेली आहेत.
आणि त्या ठिकाणी प्रगट झाल्यानंतर चक्र सुदर्शन आहे आणि त्यांना एकदम ताकीद केली, आत्ता जर का काय कराल तर कोणाची काही खैरात नाही. म्हणजे अशा प्रकारे नामस्मरण अशा तोडीचं आहे. आपल्यावर असा कधी प्रसंग येतो का की काहीच नाही, आपल्याला एवढा मोठा काही संकट येतं तरी आपल्याला काही खायलाच नाहीये, फार मरायलाच आलोय आपण, असं कधी होतं का? असं कधीच होत नाही. काही ना काही तुम्हाला एक साह्यभूतता असते. द्रौपदीच्या समोर किती मोठा प्रसंग आहे आणि अशा वेळेस देवाने साह्य करणं, देवाचं साह्य होणं, याचं जे महत्व आहे ते फक्त द्रौपदी जाणू शकते, आपण नाही जाणू शकत. तेने नामे दुर्वासिया सीख लाविली, ही एकच लीळा आहे का? नाही, एकदा तर असं झालं की हे दुर्वास ऋषी 88,000 ऋषी, त्यांचं गुरुकुळ सगळं 88,000 बरं का, 88 लोक नाही, 88,000 एवढे लोक, त्यांचे सगळे ऋषीकुळ सगळा, ते दुर्योधनाकडे चातुर्मास त्यांची झाली आणि निघताना मग दुर्योधनाने त्यांना विनंती केली की माझे भाऊ जे आहेत, मला ते एवढं गोमटं घडलं, पुण्य मिळालं, माझे भाऊ तिकडे वनवासात आहे, जरी आमचं काही भांडण असेल तरी असं जरा तुम्ही त्यांना भेट द्या, त्यांचं काही अन्नदान स्वीकारा, त्यांनाही पुण्य लागू द्या, तर त्यांचं काहीतरी भलं होईल. ते म्हणाले किती चांगली गोष्ट आहे. आणि ते म्हणाले ठीक आहे, नक्कीच आम्ही त्यांना भेटू जाऊ. आणि ते दुर्वास ऋषी 88,000 लोकांना घेऊन वनवासात गेले पांडवांना भेटांना, त्यांच्याकडे जेवायला परत फोन नाही, काय नाही, काय नाही, डायरेक्ट गेले. आता मला हे सांगा, ते ऋषी होते, दुर्वास ऋषी म्हणजे काय साधे सुद्धा ऋषी नाही, त्यांना हा व्यावहारिक भाग कळला नाही पाहिजे का की वनवासात असलेल्या माणसाकडे, त्यांच्याकडे ना गॅस ना स्टोव ना काही, आणि त्यांच्याकडे डायरेक्ट जाऊन आता आपण जेवणाचं सांगायचं 88,000 लोकांचं, का नाही समजलं त्यांना? कारण की त्यांनी काय केलं होतं, चातुर्मास कोणाचा घेतलेला? कौरवांचं अन्न खाल्लेलं होतं. जसं तुम्ही अन्न खाणार तशी तुमची बुद्धी होते, एक व्यावहारिक ज्ञान आहे. आजही आपण कोणाकडे जातो तर आपण आधी फोन करतो की आहात का घरी, आम्ही 2 लोक येत आहोत वगैरे, म्हणजे आपल्यामुळे परत काय अडचण नको. ही एक व्यावहारिक भाग आपल्याकडे आहे. दुर्वास ऋषींकडे पण होता, परंतु तो मैनत्व आलेला, मालवल्या गेलं तो, त्यांचा सद्बुद्धी जी होती. कशामुळे? कारण की दुर्योधनाचं अन्न त्यांनी खाल्लेलं होतं. म्हणून अन्न सुद्धा असं खावं, ते शुद्ध करून खावं. आपण फक्त पाणीच फिल्टर करून पितो, त्याला 3 हे आहेत ते आहेत, आमचं चांगलं, पण अन्न कधी शुद्ध करतो का आपण? अन्न पण आपण शुद्धच खातो, पाणी पण शुद्धच पितो, सगळेजण अन्न शुद्धच खातात, परंतु पवित्र अन्न खात नाही. आपण शुद्ध अन्न खातो परंतु पवित्र अन्न खात नाही. आपल्याला पवित्र अन्न खाता आलं पाहिजे, त्यासाठी अन्न पवित्र करता आलं पाहिजे, आणि मग त्या अन्नाचा असर आपल्यावर कुठल्याही प्रकारे होणार नाही. परंतु दुर्वासाने काय केलेलं आहे, ते तिथे गेले आणि जय पांडवा ते शापू आला, आणि जर का आता अन्न नाही दिलं तर तो दुर्वास ऋषी काय करणार, शापच देणार. हे ऋषींचं काय होतं की तपश्चर्या करायची आणि शाप खेळायचं, याला शाप द्या, त्याला शाप द्या, त्याला शाप द्या, म्हणजे याला काही अर्थ नाहीये. तुमच्याकडे एखाद्याची सिद्धी येते ना, तेव्हा तुम्ही त्या सिद्धीचा, तुमच्या त्या अधिकाराचा, तुमच्या त्या सामर्थ्याचा तुम्ही नेहमी गैरवापर करता. आजच्या काळामध्ये एक वॉचमॅन असलेला माणूस जेव्हा साहेब होतो ना, त्याचा लगेच अधिकार चालू होऊन जातो, तो त्याचा अनुपयोग घेतो, तो लोकांना शाप देतो. म्हणजे हे काय होतं, अधिकाराचा गैरवापर. दुर्वासाने किंवा तत्संबंधित ऋषींनी हेच केलेलं आहे. ते सुद्धा पांडवांना शापच देणार असतील, दिला असता त्यांनी, तर तेने नामे आपल्या ऐश्वर्याचा टिळा सारीला, ते तेने नामे काय केलेलं आहे, आपल्या ऐश्वर्याचा, म्हणजे नामाचं जे ऐश्वर्य सांगितलेलं ना, त्या ऐश्वर्याचा टिळा त्या नामाने लावलेला आहे आणि द्रौपदीला सहाय्य केलेलं आहे. द्रौपदीने बघितलं आता काय करायचं. पांडवांपेक्षा द्रौपदीला काळजी, घरी पाहुणे आल्यानंतर. पुरुषांना काळजी नसते बरं का. पुरुष म्हणतात ते 10 लोक येतात जेवायला, टेन्शन कोणाला असतं, यांना कांदाही कापता येत नाही, पुरुष मंडळींना काहीच नाही मदत. म्हणजे द्रौपदीला सगळं हे आलं की बाबा आता कसं करायचं, शाप मिळेल तर मोठ्याच्या बिलच मिळेल, की ही स्वयंपाक नाही बनवला. मग तिने काय केलं, कृष्ण महाराजांचा धावा केला. कृष्ण महाराज आले लगेच धावत, आणि ते आपली अडचण सांगणार. कृष्ण महाराज म्हणतात ते बाकीचं राहू दे, पण मला भूक लागली तर पहिले मला जेवायला दे. ते म्हणतात देवा, आधीच 88,000 ऋषी आलेत, त्यांना त्यांच्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला बोलवलं तर अजून एक माणूस वाढला,
म्हणजे 88,000 कमी होते की काय, अजून एक व्यक्ती वाढले तुम्ही. अहो आमची हीच तर अडचण आहे, आमच्याकडे जेवण नाही काय नाही, तुम्ही आता कुठे जेवायला मागता. आमची हीच अडचण, तुम्ही आता भागवा ही कसं काय करायचं. कृष्ण महाराज म्हणतात ते तुमचं जे पात्र तुम्हाला दिलेलं आहे की त्याच्यामध्ये एकदा मागायचं, जे मागितलं ते मिळतं त्याच्यातनं, आणि एकदा ते धुवून ठेवलं की परत मग त्याच्यात आज दिवसभरात काही मिळणार नाही. आणि मग ते भांड स्वामींनी ते मागवलं ते पात्र, आणि त्या भांड्याच्या एका कडेला कुठेतरी एक भाजीचं कण का काहीतरी अन्नाचा कण होता. भांडी त्यावेळी घासत नव्हते बाया बरोबर. आणि तो कण जो आहे तो कण त्या ठिकाणी स्वामींनी ग्रहण केला आणि तृप्त झाले. म्हणजे काय आहे, काहीतरी घेतात परमेश्वर. काय घेतात, तुमची जी आवडी आहे, तळमळ आहे, ती घेतली आणि त्याच्या बदल्यामध्ये परमेश्वराने काय केलं, सगळ्यांची व्यवस्था केली. आणि देवाचं नाव घेऊन तिने जे काही देवाला बोलवलेलं होतं त्याचं सार्थक देवाने करून दाखवलं की तुम्ही जे केलं ते चुकीचं नाही. द्रौपदीला हा अनुभव आला. विश्व चैतन्यासी सीख लावली जे आनंद प्रगटीला, ते त्या नामाने अजून काय केलेलं आहे, विश्व चैतन्याने जे काय आनंद प्रगट संचरलेला आहे. कुणाला, अप्रोक्ष ज्ञानी आला. ब्रह्मतुल्य आनंद विघ्नत्वे प्रगटती. विश्व आणि चैतन्य देवता त्यावेळी त्या अप्रोक्ष ज्ञानी करतात श्री चक्रधरा ऐसे म्हणून ईश्वराचं नाम घेतात. आणि त्यामुळे काय होतं की सन्निधानात येतात, आणि त्यामुळे त्यांचा जो काही आनंद त्यांचा संचरलेला आहे विश्व चैतन्य देवतेने, त्या आनंदाचा त्या ठिकाणी नाश होतो, किंवा तो आनंद जो काही विघ्नरूपी आनंद आहे तो निघून जातो. तय तया लाजा प्रतोनी मुख न पाहेची. आणि मग परत विश्व चैतन्य देवता त्या अप्रोक्ष ज्ञानियाला विघ्न करण्यासाठी येत नाही. आणि म्हणून साकारासी ढळो चढो नये आणि निराकारासी संहार करू नये, जो ज्ञानियावर ते तव. अधिक या नामाचं अजून काय महत्व आहे. हा नाम कोण घेतं, जो ज्ञानी आहे. ज्याला ज्ञान म्हणजे काय, ज्याला जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या चारही पदार्थांचं ज्यांना ज्ञान आहे, माहिती आहे, ज्यांना परमेश्वर काय हे ते कळलेलं आहे, मी जीव आणि हे परमेश्वर असा बोध झालेला आहे, असा व्यक्ती निश्चितपणे नामस्मरण करत राहतो. आणि म्हणून इथे सांगितले की साकाराशी ढळो चढो नये आणि निराकाराशी संहार करू नये. साकार जे परमेश्वर आहे त्यांना संहाराची प्रवृत्ती होणार नाही. निराकार परमेश्वर जे आहे ते सुद्धा संहार करणार नाहीत. अर्थात साकार निराकार दोन्ही एकच. तरी पण त्याच्यामध्ये एक शक्यता सांगितलेली आहे की साकार परमेश्वर सुद्धा सृष्टीचा संहार नाही करत आणि निराकार परमेश्वर सुद्धा सृष्टीचा संहार करत नाही. कुठपर्यंत, जव ज्ञानियावर ते तव, म्हणजे जोपर्यंत नाम घेणारा एक साधक या ठिकाणी आहे तोपर्यंत, ज्ञानिया जोपर्यंत आहे तोपर्यंत या सृष्टीचा संहार होणार नाही. ऐसे नाम वेदवंत. असं हे नाम कसं आहे, वेदवंत म्हणजे नामामुळे जीवाला वेद होणार आहे. नामे बोध म्हणजे नामामुळे जीवाला बोध होणार आहे. नामे अनुसरण होणार आहे. नामे स्मरण होणार आहे. नाम सकळ निरोध परिहारी म्हणजे सगळं संकट जाणार आहेत. नाम वाजत वारा धरी, नाम पडते आकाश धरी, नाम येते विघ्न हरी, नाम साह्याचे करी, नाम प्राप्तीचे करी. असे हे नामाचे 10 टाळे सांगितले. आता या प्रत्येक वेळे संदर्भामध्ये आपलं प्रत्येक जे काही पद स्वामींनी उच्चारलेलं आहे की नामे वेद, नामे बोध, या प्रत्येका संदर्भामध्ये काय केलेलं आहे की एक लीळा, एक दृष्टांत आणि वचन याचं प्रमाण या ठिकाणी नामाचे 10 ठाय या प्रकरणामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि त्याचं प्रत्येकाचं प्रमाण आपल्याला मिळेल की नामे वेधते केवी, नामामुळे वेद होतो. याचं प्रमाण द्या आम्हाला. काय प्रमाण आहे, कारण की प्रमाण दिलं तर अजून आपली जी अनुभव आहे तो अजून चांगला होईल, विश्वास पक्का होईल. नामे वेदते केवी ना हिवरळीये लखुदेव बासाचे लिळेचे न्याय. हिवरळीये लखुदेव बासाचे लिळेचे न्याय म्हणजे त्यांना जसा अनुभव आला, त्यांना जसा वेद संचरला, त्या लिळेचे न्याय. ती लीळा आपण बघूया. पूर्वार्ध 72 क्रमांकाची लीळा आहे. लखुदेवबा भेटी. लखुदेवबास हे कटकाला गेलेले होते गोदान देण्यासाठी, गाईचं दान देण्यासाठी. तिथून ते करंजळाला आले. सामुको
सासी भेटले, न्हाले जेविले रात्री निजेले असती, तेवढ्या वेळा अवघ्याच्या या गोष्टी पुसो आदरल्या. हे बटोबासांचे भाऊ होते, मावस भाऊ. ते सामकोला विचारतात, अनेकांच्या गोष्टी निघतात, मग त्याच्यामध्ये भटोबासांची पण विषय निघतो आणि ते म्हणतात की आजकाल हे आबोळ्यांचा, आबाईसांचा जो मुलगा आहे नागदेव, त्याच्याबद्दल आजकाल ऐकायला मिळत नाही काही. मागे खूपच काय काय चालू होतं त्यांचं, हिंसक गोष्टी. सामकोसी म्हणतात, अरे तुला माहिती नाही का? तो म्हणे काय? अरे त्यांनी सगळं सांडून टाकलं आता नागदेवाने, सगळं वाईट काम त्यांनी टाकून दिलं. तो श्री चांगदेवराव गोसाव्यांपाशी राहिला असे, चांगदेवराव गोसावी आहेत त्यांच्याकडे आता तो असतो आणि आता खूप पहिल्यापेक्षा वेगळा आहे. आणि असं नाव त्यांनी ऐकलं, कोणी? लखुदेव वासांनी. आणि नाम ऐकल्या ऐकल्या त्यांना स्थिती झाली आणि तेही पुसले. कुठे आहेत ते आता? श्री चांगदेवराव कुठे आहेत? ते म्हणतात ते हिवरळी असती, ते जालन्याला आहेत आता. आणि ते लगेच पहारा रात्री लगेच रातोरात निघाले. ऐसे नाम, नामामुळे जो वेद आहे तो अशा प्रकारचा आहे. ते रातोरात निघाले. ते पहानपटीची म्हणजे सकाळी सकाळी पहाटे काळोख असताना हिवरळीला आले. दारवठ्यापाशी उभे असती, दरवाजावर उभे होते स्वामींच्या गुंफेच्या. आणि भटोबास काहीतरी पूजा द्रव्य आणण्यासाठी बाहेर पडलेले होते आणि तेवढ्यात त्यांना दरवाजात हे भेटले. आणि ते विचारतात, अरे लखुदेवा कधी आलास तू? ते म्हणतात, मी आत्ताची आला. हे काय आत्ताच आलो? भटोबास विचारतात, काही गोसाव्यांची दर्शन करावे असे? स्वामींच्या भेटीसाठी काय आणलंय का? काही नारळ पान सुपारी काही? ते म्हणतात, नाही काहीच आणलं नाही. ते त्यांना बाजारात घेऊन गेले, पाने पोफळी घेतली. स्वामींच्या दर्शनार्थी ते आलेले आहेत. स्वामींचं दर्शन झालं. उजवीकडे पटेशाळेवर आसन असे. लखुदेवबाई गोसावे यांचे देखील आणि स्थिती अधिक भरली, अधिक स्थिती संचरली. हात कापायला लागला. पाने पोफळे जे होते स्वामींसमोर ठेवले, ती विखुरल्या गेली, म्हणजे व्यवस्थित ठेवल्या नाही गेली, एवढे त्यांचे हात कापत होते. आणि लखुदेवबा गोसाव्यांसमोर बसले, नावेत बसलेले होते. मग ती स्थिती भंगली. मग स्वामी त्यांना विचारतात, हे तुम्हाशी श्रुत की दृष्ट, म्हणजे तुम्ही आम्हाला ऐकलं होतं आमच्याबद्दल की आम्हाला कधी बघितलं पण होतं तुम्ही? ते म्हणतात, जी जी श्रुत म्हणजे तुम्ही, तुमच्याबद्दल मी फक्त ऐकलेलं होतं, तुम्हाला मी बघितलेलं नव्हतं. या उपरी लखुदेवबाई मागील अवघी गोष्टी सांगितली, कसं मी तुमचं नाम ऐकलं आणि रातोरात निघून आलो. ऐसे नाम वेदवंत. आणि म्हणून स्वामी म्हणतात, सुक्षेत्राचे दृष्टांते, म्हणजे स्वामींनी ते सुक्षेत्राचा दृष्टांतही सांगितला आहे. ऐसी एकी सुक्षेत्रे असती, एकी दोन्ही वाही या जाती, भुई बिया मेळापकू होय आणि भार आणतोनी पिकती. म्हणजे जमिनी अनेक वेगळ्या प्रकारचे असतात. काही मध्यम ह्याच्या असतात की ज्यांना थोडी मेहनत करावी लागते, मग चांगलं पीक येतं. काही जमिनी अशा असतात की ज्याच्यामध्ये भरपूर कष्ट घ्यावे लागतात तरी पण पीक येत नाही. काही जमिनी पडीक असतात, त्याच्यामध्ये पीक घेण्याचा प्रश्नच नाही. पण काही जमिनी, ज्याला आपण सुपीक म्हणतो, स्वामींनी त्याला म्हटलेलं सुक्षेत्राचे दृष्टांते. सुक्षेत्र असं स्वामींनी म्हटलं की त्या जमिनीमध्ये बी आणि त्या मातीचा जर का थोडा जरी संपर्क आला तरी काय होतं, मेळापकू होय आणि भार आटवून पिकती. चांगल्या प्रकारे पीक आतून पिकायला लागतं, त्याला खत पाणी वगैरे काही टाकावं लागत नाही. एके वरडे नागरवेरी उलथी जती, वापे घाते पेरी जती, तैसे अधिकारी असती, तेच बी न निघे. म्हणजे काही जमिनी अशा असतात, त्यांची किती मशागत केली, काही केले तरी तिथे पेरलेलं त्या बीचं काही अंकुरित होत नाही. तैसे एक अधिकारी असती आणि एक अनधिकारी असते. दोन्ही प्रकारचे जीव असतात. ज्यांना नामापासून वेद होतो, आवडी निर्माण होते, ते अधिकारी जीव. आणि स्वामींनी सांगितलेलं हा दृष्टांत पुढे तन धैल्या वावराचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे आणि हा सुद्धा दृष्टांत आहे त्याच्यामध्ये. तर त्याची केवी ना सुक्षेत्राची दृष्टांते. आता याला दृष्टांताचं प्रमाण दिलं, लीळेचं प्रमाण दिलं, नामे वेद. आता देणार आहेत नामाचं वचनाचं प्रमाण. ना सर्वज्ञ म्हटले, येथीच्या नामापासून वेद का स्थानापासून वेद, म्हणून नामे वेद. म्हणजे नामापासून एक तर वेद होतो किंवा स्थानापासून वेद होतो. म्हणजे नाम घेतल्याने सुद्धा वेद होतो आणि स्थानाच्या त्या आठवल्याने, स्थानाच्या संदर्भातल्या लीळा वगैरे आठवल्याने सुद्धा
कधी कधी आपल्याला वेद निर्माण होत असतो आणि त्या ठिकाणी जाण्याची इच्छा निर्माण होते. तर अशा प्रकारे लीळा स्वामींनी सांगितलेलं आहे की भोगरामला स्वामी होते, तेथीचा बडवा काय करायचा, आधी स्वामींना आरती करायचा आणि मग तिथल्या देवतेला तो करायचा. मग स्वामी निघून गेल्यानंतर काय झालं की तो त्या स्वामी ज्या ओट्यावर बसायचे त्या ओट्याला तो त्या ठिकाणी पूजन वगैरे करायचा आणि मग देवतेचं पूजन करायचा. एक दिवशी तिथे एक ब्राह्मण आला आणि तो ब्राह्मण त्या ओट्यावर बसला जिथे स्वामी बसायचे. त्याला खूप आनंद वाटला आणि थोड्या वेळाने तो पुजारी आला. त्यांनी त्या ओट्याचं पूजन केलं ज्या ओट्यावर हा बसलेला होता. मग त्यांनी विचारलं की बाबा ह्या ओट्याचं तुम्ही पूजन का करता. मग त्यांनी सांगितलं ऐसे एक पुरुष इथे होते, असे ते होते, तसे होते, काय सांगू त्याचे सौंदर्य औदार्य वगैरे सगळं स्वामींबद्दल त्यांनी वर्णन केलं. आणि मग त्यांनी विचारलं की बाबा ते साधू पुरुष कुठे गेले, ते महात्मे गेले कुठे. त्यांनी सांगितले ते मनसरकडे गेलेले आहेत आणि ते तडक मनसरकडे आले. म्हणजे नामापासून वेद या संदर्भात लखुदेव बासांची लीळा बघितली आणि स्थानापासून वेद या संदर्भातली आपण ही या मनसरची या ब्राह्मणाची लीळा आपण बघितलेली आहे. आता पुढचं पद आहे तरी नामे बोधते केवी, नामामुळे बोध होतो याचं काय प्रमाण आहे आपल्याकडे. ना डोमेग्रामी छिन्न पापी माहीम भटाची लीळेचे न्याय. डोमेग्रामला माहीम भट्ट आणि आमच्या स्वामींची प्रथम भेट झाली. त्या लीळेचे न्याय, त्या लीळेचं प्रमाण आहे की त्यांना एक तर स्वामींच्या नाम जे आहे ते गणपत आपळांनी सांगितलेलं होतं. आता या संदर्भातले जे काही पुढचा जो काही भाग येतो काही तो म्हणजे नामे बोध यासाठी जी माहीम भटांची ही लीळा दिलेली आहे ती लीळा आहे डोमेग्रामी छिन्न पापी. लीळेचं प्रमाण एक तर त्यांच्या प्रथम भेटीचं पण घेतात जो राजमठामध्ये त्यांची भेट झालेली आहे. परंतु तसं बघितलं गेलं तर डोमेग्रामी छिन्न पापी म्हणजे छिन्नस्थळीला जेव्हा स्वामींनी त्यांना भेट दिलेली आहे त्या ठिकाणी त्यांना माहीम भटाची लीळेची नाही त्या लीळेचं प्रमाण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि त्यावेळेस एखाद्या वेळेस नामामुळे म्हणा त्यांना थोडं ज्ञानामध्ये तो बोध जो आहे तो त्यांचा अजून पक्का झाला. त्याची केविन हस्तीचेनी दृष्टांत आता हा प्रमाण देतात राजमठातला आता की हस्तीचा दृष्टांत स्वामींनी त्यांना त्यावेळेस सांगितला आणि त्यांना बोध झालेला आहे. पूर्वी सांगितली त्यांना आणि त्यावेळेस त्यांना बोध झालेला आहे. ना सर्वज्ञ म्हणितले बोध आणि बोधशक्ती ते येथुनीची किंगा. आणि जीवाला बोध आणि बोधशक्ती जे आहे ते येथुनी किंगा म्हणजे परमेश्वरापासूनच होतं. आता शब्द ज्ञान हे कोणाकडनं सुद्धा हो आपल्याला खूप भीती वाटते. हे व्हॉट्सअप मधनं ज्ञान घेऊ नये, इकडे घेऊ नये, तिकडून घेऊ नये, काळाक्षरे बोध नाही वगैरे सगळं आहे. आचार्यांनी बरोबर सांगितलंय काळाक्षरे बोध नाहीये. बोध कुठून आहे, येथोनी किंगा म्हणजे ईश्वरापासून होणार आहे. त्या काळाक्षरातनं बोध येणार नाहीये तुम्हाला, बोध तिकडून येणार. ही गोष्ट एकदम बरोबर आहे. आमच्याकडे काय झालं की आम्ही सांगतो की तुम्ही तुमचं वाचलं की तुम्हाला बोध होणार नाही असं आहे. स्वामींनी सांगितलं हासताही लटिके न बोली गे, हे वाचल्याने तुम्हाला बोध होणार नाही का. हिंसा न करावी, हिंसा केल्याने पाप लागतं, हे वाचल्याने तुम्हाला बोध होणार नाही का. कळेल ना तुम्हाला, उमटेल हे. परंतु कधी उमटेल, जेव्हा तुम्ही मनापासून वाचाल आणि त्याची जो उमट आहे ना तो परमेश्वर करून देतील. मग त्यासाठी तुम्हाला तिथे कुणी असण्याचीच आवश्यकता असते असं काही नाही. त्याचं उदाहरण मी तुम्हाला प्रमाणशीर देणार आहे. असं नाही की हे माझं गोष्ट सिद्ध करण्यासाठी नाही. तुम्हाला जेव्हा सूचित होतं तेव्हा कोण असतं इथे, सांगणारं कोण आहे. पुस्तक आहे, एखादं यंत्र आहे, कोणी व्यक्ती आहे, कोणी नाहीये. कोण आहे, तुम्ही आणि देव आहे. बरोबर तुम्हाला सूचित होतं, सूच्या ते साच, काहीही माध्यम नाहीये. सरळ परमेश्वर तुम्हाला बोध देतायत, तिथे सूचित करतायत. हे झालं झोपेतलं स्वप्न. मी असं म्हणतो, सगळे लोक म्हणतात की 3 ते 7 सूचित होतं. मी असं सांगतो की 24 तास सेवा आहे ही. एखादं मेडिकल असतं ना 24 तास, हॉस्पिटल असतं 24 तास आणि सूचित फक्त 3 ते 7 नाही. सूचित 24 तास आहे सूचित. पण तुम्ही ज्या वेळेस एखाद्या रस्त्याने तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्ही इकडून जाता आणि नेमकं इकडून गेल्यामुळे एखादे साधू भेटतात, एखाद्या अधिकरणांची भेट होते, एखाद्या चांगल्या जिज्ञासक वासनिकाची भेट होते, किंवा या रस्त्याने तुम्ही जाता
हा रस्ता तुम्ही टाळला, नेमका त्याच रस्त्याला काहीतरी दंगल झालेली आहे, काहीतरी भांडण आहे, काहीतरी ऍक्सिडेंट झालेला आहे, नेमकी तुम्ही जी बस पकडणार आहात तीच बस तुम्ही सोडली, तुम्ही दुसरी बस पकडली, जी तुम्ही पकडणार होते त्याचा ऍक्सिडेंट झाला, मेले सगळे लोक. ते काय आहे? सूचित आहे ना हे, तुम्हाला सुचवलं कोणीतरी. हे जेव्हा घटना घडून जातात ना तेव्हा तुम्हाला कळतं की मला का बुद्धी झाली की बाबा ही इकडून ही नाही पकडायची ही बस. म्हणजे तुम्हाला सूचित झालेलं आहे. त्यावेळेस कुठलं माध्यम आहे मला सांगा? पुस्तक आहे काय? दंडवत घालून तुम्हाला ते सूचित झालेलं आहे? आपोआप सूचित आहे. म्हणजे परमेश्वराला तुम्हाला बोध करून द्यायचा आहे तर त्यासाठी वेळ काळ आणि ठिकाणाचं कसलंही बंधन नाहीये. तुम्हाला ते बरोबर तो बोध होणार आहे. असं नामे बोध या विषयातनं, या 2 ठायातनं आपण हे बघितलेलं आहे. पुढचं जे सत्र आहे ते आपण पुढे घेणार आहोत. दंडवत